श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृत. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. ओम रक्तांगं रक्तवर्ण पद्मनेत्र सुहास्यवदनं कंठाटोपी च माला दंडकमंडलूधरं कट्यांकर रक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतार धारक पाहि माम पाहि माम पाहि माम. जय जय श्री जगरक्षका. जय जय आजी भक्तपालका. जय जय कलिमलनाशका अनादि सिद्धा जगद्गुरु. जय जय क्षीरसागर विलासा माया चक्रचालका अविनाशा शेषशयना अनंतवेशा अनामातीता अनंता. जय जयाजी गरुडवाहना. जय जयाजी कमललोचना. जय जयाजी पतितपावना रमारमणा विश्वेशा मेघवर्ण आकार शांत मस्तकी किरीट विराजित तोची स्वयंभू आदित्य तेज वर्णिलेन जाय विशाळ भाळ आकर्ण नयन सरळनासिका सुहास्यवदन दंतपंक्ती कुंदकळ्या समान शुभ्रवर्ण विराजती रत्नमाला हृदयावरी जे कोटी सूर्यांचे तेज हरी हेममय भूषणे साजिरी कौस्तुभमणी विशेष वत्सलांचनाचे भूषण तेची प्रेमळ भक्तीची खुण उदरी त्रिवळी शोभायमान त्रिवेणी संगमासारखी नाभी कमल सुंदर अति जेथे विधात्याची उत्पत्ती की चराचरा जन्मदाती मूळ जननी तेची पै जानूपर्यंत कर शोभती मनगटी कंकणे विराजती कर कमलांची आकृती रक्तपंकजा समान भक्ता द्यावया अभयवर सिद्ध सर्वदा सव्यकर गदा पद्म शंख चक्र चार हस्ती आयुधे कासे कसिला पितांबर विद्युतलते समतेज अपार कर्दळी स्तंभा परिसुंदर उभय जंगादि सदाती जेथे भक्तजन सुखावती ज्यांच्या दर्शने पतित तरती जाते अहोरात्र ध्याती नारदादी ऋषिवर्य जाते कमला करे चुरित संध्या रागा समान रक्त तळवे योग्य चिन्हे मंडित वर्णिता वेदशिनले 14 विद्या 64 कला जाते वर्णिता थकल्या सगळ्या ऐशा त्या परममंगला अल्पमती केवी वर्णू नारदादी मुनीश्वर व्यास वाल्मिकादी कविवर क्रमून शकले महिमांबर तेथे पामरमी काय जो सकळ विश्वाचा जनिता समुद्र कन्या ज्याची कांता जो सर्व कारणकर्ता ग्रंथारंभी नमोतया त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत फर्शधर अगम्यलीला जयाची जो सकळ विद्यांचा सागर 64 कलांचे माहर रिद्धी सिद्धीचा दातार भक्तपालक दयाळू मंगल कार्य करिता स्मरण विघ्ने जाती निरसून भजका होई दिव्य ज्ञान वेदांत सार कळेपा सकल कार्यारंभी जाणा करीती ज्याच्या नामस्मरणा ज्याच्या वर प्रसादे नाना ग्रंथरचना करीती कवी तया मंगलासी साष्टांग नमन करुणी मागे वरदान स्वामी चरित्र सारामृतपूर्ण निर्विघ्नपणे होव हे जिचा वर प्रसाद मिळता मूळ पंडित होती तत्वता सकळ काव्यार्थ येत हाता ती ब्रह्मसुता नमियेली मूढमती मी अज्ञान काव्यादिकांचे नसे ज्ञान माते तू प्रसन्न होऊन ग्रंथरचना करवावी जो अज्ञान तिमिरनाशक अविद्या कानन छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य ज्याची या कृपे करुण सच्चिच्छा लाधे दिव्य ज्ञान तेनेच जगी मानवपण येतसे की निश्चय तेवी असती माता पितर तैसेची श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्यांची या नमस्कार वारंवार साष्टांग मी मतिमंद अज्ञ बाळ घेतली असे थोर आळ ती पुरविनार दयाळ सद्गुरु राज आपणची नवमास उदरी पाळिले प्रसव वेदनांते सुशिले कौतुके करुणी वाढविले रक्षियेले आजवरी जननी जनका समान अन्य दैवत आहे कोण वारंवार साष्टांग नमन चरणी त्यांच्या करीतसे ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार लीला विग्रही अत्रिकुमर दत्तात्रय नमियेला 3 मुखे 6 हात गळा पुष्पमाळा शोभत कणी कुंडले तेज अमित विद्युतलते समान कामधेनू असुनी जवळी हाती धरली असे झोळी जो पाहता एका स्थळी कोणासही दिसेना 4 वेद होईनी श्वान वसती समीप रात्रंदिन ज्याचे भुवनी गमन मनोवेगे जाततो त्या परब्रह्मासी नमन करुणी मागे वरदान स्वामी चरित्र सारामृतपूर्ण हो कृपेने आपल्या वाढला कलीचा प्रताप करू लागले लोकपाप पावली भूमी संताप धर्मभ्रष्ट लोक बहु पहा कैसे दैव विचित्र आर्यावर्ती आर्यपुत्र वैभवहीन झाले अपार दारिद्र्य दुःख भोगती शीतल झाली धर्मबंधने नास्तिक न मानती वेदवचने दिवसेंदिवस होम हवने कमी होऊ लागली सुटला धर्माचा राजाश्रय अधर्म प्रवर्तका नाही भय उत्तरोत्तर नास्तिकमय भरतखंड जाहले नाना विद्या आणि कला असता लागी गेल्या सकला ऐहिक भोगेच्छा बळावल्या तेने सुटला परमार्थ धर्म संस्थापना कारणे युगयुगी अवतार घेणे नानाविध वेश नटणे जगतपतीचे कर्तव्य लोक बहु भ्रष्ट झाले स्वधर्माते विसरले नास्तिक मतवादी मातले आर्य धर्माविरुद्ध मग घेत असे अवतार प्रत्यक्ष जोका अत्रिकुमर अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे कोठे आणि कोणत्या काळी कोण्या जातीत कोणत्या कुळी कोण वर्णाश्रम धर्ममुळी कोणासही कळेना ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध
चमत्कार दाविले नानाविध, भक्त मनोरथ पुरविले. त्यासी साष्टांग नमुनी, करी प्रार्थना कर जोडोनी. आपुला विख्यात महिमाजनी, गावयाचे योजिले. तुमचे चरित्र महासागर, पावेन कैसा पैल तीर. परी आत्मसार्थक करावया साचार, मीन तेथे जाहलो. किंवा अफाट गगना समान, अगाध आपुले महिमान. अल्पमती मी अज्ञान, आक्रमण केवी करू. पिपिलिका म्हणे गिरिसी, उचलून घालीन काखेसी. किंवा खद्योत सूर्यासी, लोपविन म्हणे स्वतेजे. तैसे असी माझी आळ, बाळ जाणून लाडीवाळ. परविता तू दयाळ, दीनबंधू यतिवर्या. करता आणि करविता, तुची एक स्वामीनाथा. माझ्या ठाई वार्ता, मी पणाची नसेची. ऐसी ऐकून या स्तुती, संतोषली स्वामी राजमूर्ती. कवी लागी अभय देती, वरदहस्ते करोणी. उणे न पडे ग्रंथात, सफल होतील मनोरथ. पाहुनी आर्यन समस्त, संतोषतील निश्चिये. ऐसी ऐकून अभयवाणी, संतोष झाला माझ्या मनी. यशस्वी होऊन लेखणी, ग्रंथ समाप्ती प्रतिपावो. आता नमू साधुरुंद, ज्यांसी नाही भेदाभेद. ते स्वात्मसुखी आनंदमय, सदोदित राहती. मग नमिले कवीश्वर, जे शब्दसृष्टीचे ईश्वर. ज्यांची काव्ये सर्वत्र, प्रसिद्ध असती या लोकी. व्यास वाल्मिक महाज्ञानी, बहुत ग्रंथ रचले ज्यांनी. वारंवार तयाच्या चरणी, नमन माझे साष्टांग. कविकुल मुकुटावतंस, नमिले कवी कालिदास. ज्यांची नाट्यरचना विशेष, प्रिय जगी जाहली. श्रीधर आणि वामन, ज्यांची ग्रंथरचना पाहून. ज्ञाती ही डोलवती मान, तयाचे चरण नमिले. ईश चरणी जडले चित्त, ऐसे तुकारामादिक भक्त. ग्रंथारंभी तयानमित, वरप्रसादाकारणे. अहो तुम्ही संत जणी, मज दिनावरी कृपा करुणी. आपण हृदयस्थ राहुनी, ग्रंथरचना करवावी. आता करू नमन, जे का श्रोते विचक्षण. महाज्ञानी आणि विद्वान, श्रवणी सादर वैसले. महापंडित आणि चतुर, ऐसा श्रोतृ समाज थोर. मतिमंद मी त्यांच्या समोर, आपले कवित्व कैवे आणू. परी थोरांचे लक्षण, एक मला ठाऊके पूर्ण. काही असता सद्गुण, आदर करती तयाचा. संस्कृताचा नसे गंध, मराठीही नये शुद्ध. नाही पडलो शास्त्रछंद, कवित्व शक्ती अंगी नसे. परी हे अमृत जाणवणी, आदर धरावा जी श्रवणी. असे माझी असंस्कृत वाणी, तियेकडे न पहावे. न पाहता जी अवगुण, ग्राह्य ते तुकेच घ्यावे पूर्ण. एवढी विनंती कर जोडोन, चरणी आपुल्या करीतसे. स्वामींच्या लीला बहुत, अस्ति प्रसिद्ध लोकात. त्या सर्व वर्णिता ग्रंथ, पसरेल समुद्रसा. त्या महोदधी तुनी पाही, अमोल मुक्ता फळे घेतली काही. द्यावया मान सुज्ञाही, अनमान काही न करावा. की हे उद्यान विस्तीर्ण, तया माझी प्रवेश करून. सुंदर कुसुमे निवडून, हार त्याचा गुंफिला. कवी होऊ नियामाळी, घाली श्रोतांच्या गळी. उभा ठाकुनी बुद्धांजुळी, करी प्रार्थना सप्रेमे. अहो या पुष्पांचा सुवास, तृप्त करील आपले मानस. हा सुगंध नावडे जयास, तेची पूर्ण भागी. आता असोत हे बोल, पुढे कथा बहु अमोल. वदविता स्वामी दयाळ, निमित्त मात्र विष्णू कवी. वैराग्य प्रत्यक्ष शंकर, तेजे जैसा सहस्रकर. दृष्टा केवळ सूर्यपुत्र, भक्ता माते समान. यतिराज पदकल्हार, विष्णू कवी होऊनी भ्रमर. ज्ञान मधुस्तव साचार, रुंजी तेथे घालतसे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत. आदरे भक्त परिसोत. प्रथमोध्याय गोडः. श्री शंकरार्पणमस्तु. श्री श्रीपादवल्लभार्पणमस्तु. इति श्री स्वामी चरित्र सारामृते मंगलाचरणम नाम प्रथमोध्याय. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः. कामना धरून जी भजती, होय त्यांची मनोरथपूर्ती. तैसेची निष्काम भक्तांप्रती, कैवल्य प्राप्ती होतसे. नृसिंह सरस्वती प्रकट झाले, अगणित पापी तारिले. कर्दळी मनी गुप्त झाले, गुरुचरित्रीती कथा. पुढे लोकोद्धरा कारणे, भाग पडले प्रकट होणे. धुंडिली बहुत पट्टणे, तेची स्वामी यतिवर्य. स्वामींची जन्मपत्रिका, एका भक्ते केली देखा. परितीज विषयी शंका, मना मजी येतसे. गुरुराज गुप्त झाले, स्वामी रूपे प्रगटले. त्याचे शक प्रमाण न मिळे, म्हणून शंका पत्रिकेची. ते केवळ अनादि सिद्ध, कुंटला येथे पत्रिकावाद. लोकोद्धारासाठी प्रसिद्ध, मानव रूपे जाहले. अक्कलकोटा माजारी, राचप्पा मोदी याचे घरी. बैसली समर्थांची स्वारी, भक्त मंडळी वेष्टित. साहेब कोणी कलकत्त्याचा, हेतू धरुणी दर्शनाचा. पातला त्याच दिवशी साचा, आदर तयाचा केला की. त्याच सवे एक पारसी, आला होता दर्शनासी. ते येण्यापूर्वी मंडळीसी, महाराजांनी सुचवले. 3 खुर्च्या आणून बाहेरी, मांडा म्हणती एके हारी. दोघांसी बैसवूनी दोहोवरी, तिसरी वरी बैसले आपण. पाहुनी समर्थांचे तेज, उभयतांसी वाटले चोज. साहेबाने प्रश्न केला सहज, आपण आला कोठुनी. स्वामींनी हास्यमुख करुणी, उत्तर दिले त्या लागुनी. आम्ही कर्दळी वनातुनी, प्रथमारंभी निघालो. मग पाहिले कलकत्ता शहर, दुसरी नगरे देखील अपूर्व. बंगाल देश समग्र, आम्ही असे पाहिला. घेतले कालीचे दर्शन, पाहिले गंगा तटाक पावन. नाना तीर्थे हिंडोन, हरिद्वारा प्रति गेलो. पुढे पाहिले केदारेश्वर, हिंडलो तीर्थे समग्र. ऐशी हजारो हजार नगरे आम्ही देखिली. मग तेथून सहज गती, पातलो गोदा तटाकाप्रती. जियेची महाप्रख्याती, पुराणांतरी वर्णिली. केले गोदावरीचे स्नान, स्थळे पाहिली परमपावन. काही दिवस फिरोन, हैदराबादेसी पातलो. येऊन या मंगळ वेड्यास, बहुत दिवस केला वास. मग येऊनी पंढरपुरास, स्वेच्छेने तेथे राहिलो. तदनंतर बेगमपूर, पाहिले आम्ही सुंदर. रमले आमुचे अंतर, काही दिवस राहिलो. तेथून स्वेच्छेने केवळ, मग पाहिले मोहोळ. देश हिंडोनी सकळ, सोलापुरी पातलो. तेथे आम्ही काही महिने,
वास केला स्वेच्छेने अक्कलकोटा प्रति येणे तेथून या झाले तैपासून या नगरात आनंदे आहो नांदत ऐसे आमचे सकल वृत्त असे मुळापासून ऐकून या ऐशी वाणी उभ्यता संतोषले मनी मग स्वामी आज्ञा घेऊनी गेले उठून उभ्यंता 12 वर्ष मंगळ वेढ्याप्रती राहिले स्वामी राजयती परिता स्थळी प्रख्याती विशेष त्यांची न जाहली सदा वास अरण्यात बहुदान येती गावात जरी आली या क्वचित गलिच्छ जागी बसती कोणीही काही आणून देती तेची महाराज भक्षिती क्षणैक राहुनी मागुती अरण्यात जाती उठोनी वेडा बुवा तयांप्रती गावातील लोक म्हणती कोणीही अज्ञाने नेनती परब्रह्मरूप हे त्या समयी नामे दिगंबर वृत्तीने केवळ जे शंकर तेव्हा तयाचा अवतार सोलापुरी जाहला ते जाणूनी अंतरखुण स्वामीसी मानती ईश्वरासमान परी दुसरे अज्ञजन वेडा म्हणून लेखिती दर्शना येता दिगंबर लीला विग्रही यतिवर्य कमरेवरी ठेवूनी कर दर्शन देते तयासी अमृता समान पुढे कथा ऐकता पावन श्रोता भक्ता स्वामी समर्थ पदविता ज्याची सत्ता सर्वत्र अहो हे स्वामी चरित्र भरला असे क्षीरसागर मुक्त करुणी श्रवणदार प्राशन करा श्रोते हो तुम्हा नसावा येथे वीट सर्वदा सेवावे अकंठ भवभयाचे अरिष्ट तेणे चुके विष्णू म्हणे इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत आनंदे भक्त परिसोत द्वितीयोऽध्याय गौडः इति श्री स्वामी चरित्र सारामृते द्वितीयोऽध्यायः श्रीरस्तु शुभं भवतु। श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 3 श्री गणेशाय नमः। धन्य धन्य ते या जगती स्वामी चरणी ज्यांची भक्ती त्यासी नाही पुनरावृत्ती पदपावती कैवल्य गताध्यायी कथा सुंदर स्वामींनी निवेदले स्वचरित्र आणि बाबा दिगंबर त्याचे वृत्त निवेदले निर्विकार स्वामी मूर्ती लोका चमत्कार दाविती काही वर्षे करुणी वस्ती मंगळ वेडे सोडिले मोहळा माझी वास्तव्य करीत आप्पा टोळ झाले भक्त तेथीचे साकल्य वृत्त अल्पमती केवी वर्णू स्वामी चरित्राचे हे सार म्हणून केला नाही विस्तार वर्णिता कथा समग्र ग्रंथ पसरे उद्धिसम सवे घेऊनी स्वामींसी टोळ जाती अक्कलकोटासी अर्धमार्गावुनी टोळांसी मागे परतने भाग पडे टोळे आज्ञा पिले सेवका जोवरी आम्ही येऊ का तोवरी स्वामींसी सोडू नका येथेच मुक्काम करावा टोळ गेली या परतोनी स्वामी चालले उठुनी बहुत वर्जिले सेवकांनी परिनच मानिले त्या तेथून या निघाले अक्कलकोटा प्रति आले ग्रामद्वारी बैसले यतिराज स्वेच्छेने तेथे एक अभिंद होता तो करी त्यांची थट्टा परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला पूर्व पुण्यास्तव निश्चिती आले चोळाप्पाचे ग्रहाप्रती स्वामीसी जाणुनी ईश्वरमूर्ती चोळाप्पा करी आदर चोळाप्पाचे भाग्य उदले यतिराज ग्रहासी आले जैसी कामधेनू आपण बळे दारिद्र्याच्या घरी जाय पूर्व पुण्य होते गाठी म्हणून निघडल्या या गोष्टी झाली स्वामी राजभेटी परमभाग्य तयाचे धन्य धन्य तयाचे सदन जे स्वामींचे वास्तव्य स्थान सुरवराजे दुर्लभ चरण तयाच्या घरी लागले योगाभ्यासी योग साधिती तडी तापडी मार्गी श्रमती निराहार किती राहती मौन धरिती किती एका चरणी उभे राहोन सदा विलोकिती गगन एक गिरी गभरी बैसोन तपश्चर्या करिताती एक पंचाग्नी साधन करीती एक पवनाते भक्षिती कित्येक संन्यासी होती संसार अवघा सांडोनी एक करीती कीर्तन एक मांडिती पूजन एक करीती होम हवन एक षटकर्मे आचरती एक लोका उपदेशिती एक भजना माजी नाचती एक ब्राह्मण भोजन करीती एक बांधती देवालय परी जयाचे चरण दुर्लभ सद्भक्ती वाचून केलियासी नाना साधन भावा विन सर्व व्यर्थ योग यागाधिक काही चोळाप्पाने केले नाही परी भक्तिस्तव पाही स्वामी आले सदनाते त्याची देखून या भक्ती स्वामी तेथे भोजन करती तेव्हा चोळाप्पाचे चित्ती आनंद झाला भूसाळ तैपासूनी तयाचे घरी राहिले स्वामी अवतारी दिवसेंदिवस चाकरी चोळाप्पा करी अधिकाधिक तेव्हा राज्य पदाधिकारी मालोजी राजे गादीवरी दक्ष असुनी कारभारी परमज्ञानी असतीजे अक्कलकोटाची प्रख्याती तेव्हा काही विशेष नव्हती परी तयाचे भाग्य निश्चिती स्वामी चरणी उदेले तैपासूनी जगात त्या नगराचे नाव गाजत अप्रसिद्ध ते प्रख्यात किती एक जाहले चोळाप्पाचे ग्रहाप्रती आले कोणी एक यती लोका चमत्कार दाविती गावात मात पसरली आपुली व्हावी प्रख्याती ऐसे नाही जयाचे चित्ती म्हणून या स्वामी राजयती बहुधा न जाती फिरावया लोका माझी पसरली मात नृपासी कळला वृत्तांत की आपुल्या नगरात यती विख्यात पातले राहती चोळाप्पाचे घरी दर्शना जाती नरनारी असती केवळ अवतारी लीला ज्यांची विचित्र वार्ता ऐसी ऐकोनी राव बोलला कायवाणी गावात यती येऊनी फार दिवस जाहले परी आम्हा श्रुत पाही आजवरी जाहले नाही आता जाऊनी लवलाही भेटू तया यतिवर्या परी ते केवळ अंतर्ज्ञानी ऐसी वार्ता ऐकली कानी हे सत्य तरी येऊनी आत्ताच देती दर्शना राव मुखातून वाणी निघाली तोची यती मूर्ती पुढे ठेली सकळ सभा चकित झाली मती गुंगली रायाची सिंहासना खाली उतरून राव घाली लोटांगण प्रेमाश्रूंनी भरले नयन कंठ झाला सद्गतीत दूड घातली मिठी चरणी चरण धुतले नेत्राश्रूंनी मग तया हस्तकी धरुणी आसनावरी वैसवले खून पटली अंतरी स्वामी केवळ अवतारी अभक्ती पळोनी गेली दूरी चरणी भक्ती जडली तै सकळ सभा आनंदली समस्ती पाऊले वंदिली षोडशोपचारे पूजली स्वामी मूर्ती रूपराये निराकार आणि निर्गुण भक्तांसाठी झाले सगुण तयांच्या पादुका शिरी धरून विष्णू नाचे ब्रह्मानंदे
इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा सम्मत प्रेमळ भक्त परिसोत तृतीयोऽध्याय गौडः श्री स्वामी राजार्पणमस्तु श्रीरस्तु शुभं भवतु इति श्री स्वामी चरित्र सारामृते अक्कलकोट नगर प्रवेशे तृतीयोऽध्यायः। स्वामी चरित्र सारामृत अध्याय 4। श्री गणेशाय नमः। मुखे कीर्तन करावे अथवा श्रवणी ऐकावे, षोडशोपचारे पूजावे, स्वामी चरण भक्तीने नलगे करणे तीर्थाटन, योगाभ्यास होम हवन, सांडुनिया अवघाशीन नामस्मरण करावे, स्वामी नामाचा जप करिता चारी पुरुषार्थ येती हाता, स्वामी चरित्र गाता ऐकता पुनरावृत्ती चुकेल, गताध्यायाचे अंती अक्कलकोटी आले यती, नृपराया दर्शन देती, स्वेच्छेने राहिले तयापुरी, चोळाप्पाचा दृढ भाव, घरी राहिले स्वामीराव, हे तयाचे सुकृतपूर्व, नित्य सेवा घडे त्याते, जे केवळ वैकुंठवासी, अष्टसिद्धी ज्याचा दासी, नवदिधी तत्पर सेवेसी, ते धरती मानवरूप, चोळाप्पा केवळ निर्धन, परी स्वामी कृपा होता पूर्ण, लक्ष्मी होऊन या आपण, सहज आली तया घरी, कैसी आहे तयाची भक्ती, नित्य पाहती परीक्षा यती, नाना प्रकारे त्रास देती, परी तो कधी न कंटाळे, चोळाप्पाची सद्गुणी कांता, तीही केवळ प्रतिव्रता, सदोदित तिच्या चित्ता, आनंद स्वामी सेवेचा, स्वामी नाना खेळ खेळती, विचित्र लीला दाखवती, नगरवासी जनांची भक्ती, दिवसेंदिवस दृढ जडली, स्वामी केवळ ईश्वर मूर्ती, देशोदेशी झाली ख्याती, बहुत लोक दर्शना येती, कामना चित्ती धरुणी, कोणी संपत्ती कारणे, कोणी मागती संताने, व्हावे म्हणून या लग्न, येती दूरदेशाहुनी, शरीर भोगे कष्टले, संसार तापे तप्त झाले, मायामय पसाऱ्या ते फसले, ऐसे आले किती एक, सर्वांसी कल्पद्रुमा समान, होऊनी कामना करीती पूर्ण, भक्त काजास्तव अवतीर्ण, मानव रूपे जाहले, भक्त अंतरी जे जे इच्छिती, ते ते यतिराज पुरवती, दृढचरणी त्यांची भक्ती, त्यासी होती कल्पतरू, जे का निंदक कुटिल, तया शास्त्री केवळ, नास्तिकांप्रती तत्काळ, योग्य शासन करिताती, महिमा वाढला विशेष, कित्येक करू लागले द्वेष, कोणा एका समयास वर्तमान घडले पै, कोणी दोन संन्यासी आले अक्कलकोटासी, हसोनी म्हणती जनांसी, ढोंगी आच्या नादी लागला, हा स्वामी नव्हे ढोंगी, जो नाना भोग भोगी, साधू लक्षण त्याचे अंगी, कोणते हो वसत असे, काय तुम्हा वेड लागले, वंदिता ढोंग्याची पावले, यात स्वार्थ न परमार्थ मिळे, फसला तुम्ही अवघेही, ऐसे तयानी निंदले, समर्थांनी अंतर जाणले, जेव्हा ते भेटीसे आले, तेव्हा केले नवल एक, पहा वया आले लक्षण, समर्थ समजले ती खूण, ज्या घरी बसले तेथून उठून या चालले, एका भक्ताची या घरी पातली समर्थांची स्वारी, तेही दोघे अविचारी होते बरोबरी संन्यासी, तेथे या तीनही मूर्ती बैसविल्या भक्ते पाटावरती, श्री स्वामी आपुले चित्ती, चमत्कार म्हणती करू आता, दर्शनेच्छू जन असंख्यात, पातले तेथे क्षणार्धात, समाज दाटला बहुत, एकची गर्दी दाहली, दर्शन घेऊनी चरणांचे, मंगल नाम गर्जती वाचे, हेतू पुरवावे मनीचे, म्हणून या विनविती, कोणी द्रव्य पुढे ठेविती, कोणी फळे समर्पिती, नाना वस्तू अर्पण करीती, नाही मीती तयाते, कोणी नवसाते करीती, कोणी आणून या देती, कोणी काही संकल्प करीती, चरण पूजिती आनंदे, संन्यासी कौतुक पाहती, मना माझी आश्चर्य करीती, क्षण एक तटस्थ होती, वैरभाव विसरोणी, क्षण एक घडता सत्संगती, तत्काळ पालटे की कुमती, म्हणून कवी वर्णिताती, संत महिमा विशेष, स्वामी पुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात, ते निज हस्ते समर्थ, संन्याशा पुढे लोटीती, पाणी सुटले तयाच्या मुखासी, म्हणती यथेच मिळेल खावयासी, आज सारा दिवस उपवासी, जीव आमुचा कळवळला, मोडली जनांची गर्दी, ती येऊनी सेवे करी, संन्याशा पुढल्या नानापरी वस्तू नेऊ लागले, तेव्हा एका क्षणार्धात द्रव्याधिक सारे नेत, संन्यासी मनी झुरत व्याकुळ होत भुकेने, समर्थांनी त्या दिवशी स्पर्शने केला अन्नोदकासी, सूर्य जाता असता चलासी, तेथून या उठले, दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले केवळ उपवासी, रात्र होता तयासी अन्नोदक वर्ज असे, जे पातले करू छळना, त्याची झाली विटंबना, दंडावया कुत्सित जना, अवतरले यतिवर्य, तयाच्या चरणी ज्याची भक्ती, त्याचे मनोरथ पुरविती, पसरली जगी ऐसी ख्याती, लीला ज्यांची विचित्र, श्रीपाद वल्लभ भक्ती, कलियुगे वाढील निश्चिती, त्यांचा अवतार स्वामी यती, वर्णी कीर्ती विष्णुदास, इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा सम्मत सदा परिसत प्रेमळ भक्त चतुर्थोध्याय गौडः श्री स्वामी राजार्पणमस्तु श्रीरस्तु शुभं भवतु। स्वामी चरित्र सारामृत अध्याय 5। श्री गणेशाय नमः। भवकानन वैश्वानरा अज्ञान तमच्छेदका भास्करा, पूर्व साक्षी परात्परा, भक्ता खरा सदयतू, गंगा जळ जैसे निर्मळ, तैसे तुझे मन कोमल, तुझसी स्तविता प्रेमळ, सत्वर त्याते पावसी, विशेष गंगा जळाहुन आपुले असे महिमान, पाप ताप आणि दैन्य तुमच्या स्मरणे निवारती, स्वामी चरित्र कराया श्रवण, श्रोते बैसले सावधान, प्रसंगाहुनी प्रसंगपूर्ण, रसभरीत पुढे पुढे, ज्यांचे सबळ पूर्व पुण्य, तया झाले स्वामी दर्शन, ऐसे चोळाप्पा आदी करुण, भाग्यवंत सेवे करी, अक्कलकोट नगरात एक तपपर्यंत स्वामीराज वास करीत, भक्त बहुत जाहले, वार्ता पसरली चहूकडे, कोणासी पडता साकडे, धाव घेती स्वामींकडे, राजे रजवाडे थोर थोर, म्हणती भोसल्यांचे भाग्यपरम, स्वामी रत्न लाभले उत्तम, नृपती ही भक्त निस्सीम, स्वामी चरणी चित्त त्याचे, तेव्हा किती एक नृपती, स्वामी दर्शन घेऊ इच्छिती, आणि आपुल्या नगराप्रती आणू म्हणती तयासी, बडोद्या माझी त्यावसरी, मल्हारराव राज्याधिकारी, एकदा तयाचे अंतरी,
विचार ऐसा पातला अक्कलकोटा हुनी स्वामींसी आणावे आपुल्या नगरासी. मग कोणे एके दिवशी सबे माझी बैसले दिवाण आणि सरदार मान करी तैसे थोर थोर. बैसले असता समग्र बोले रूपवर तयापती. कोणी जाऊनी अक्कलकोटासी येथे आणील स्वामींसी. तरी आम्ही तयासी इनाम देऊ बहुत. त्याचा राखू सन्मान लागल ते तुके देऊ धन. ही वटपुरी वैकुंठ भवन वसता स्वामी होईल. कार्य जाणूनी कठीण कोणी न बोलती वचन. कोणा एका लागून गोष्ट मान्य करवेना. तेव्हा तात्या साहेब सरदार होता योग्य आणि चतुर. तो बोलता झाला उत्तर नृपा लागी परियेसा. आपुली जरी इच्छा ऐसी स्वामीन ते आणावे वटपुरीसी. तरी मी आणीन तयासी निश्चय मानसी असू द्या. ऐसे ऐकूनी उत्तर संतोष लातो नृपवर. तैसी सभा ही समग्र आनंदित जाहली. संजीवनी विद्या साधया करता शुक्राजवळी कच जाता. देवे सन्मानिला होता बहुत आनंदे करुणी. नृपती सह सकळ जने त्यापरी तात्यासी सन्माने. गौरवनी मधुर वचने यशस्वी हो म्हणते तया. बहुत धन देती नृपती सेवक दिले सांगाती. जावया अक्कलकोटाप्रती आज्ञा दिली तात्या ते. तात्या साहेब निघाले सत्वर अक्कलकोटी आले. नगर पाहुनी संतोषले जे केवळ वैकुंठ. पाहुनी स्वामींची दिव्य मूर्ती आनंदित झाले चित्ती. येथील जनांची पाहुन भक्ती धन्य म्हणती तया ते. अक्कलकोटीचे नृपती स्वामी चरणी त्यांची भक्ती. राजघराण्यातील युवती त्याही करती स्वामी सेवा. आणि सर्व नागरिक तेही झाले स्वामी सेवक. त्यात वरिष्ठ चोळपादिक सेवे करी निस्सीम. ऐसे पाहुनी तात्यांसी विचार पडला मानसी. या नगरातून स्वामींसी कैसे नेऊ आपण. अक्कलकोटीचे सकल जन स्वामी भक्त झाले पूर्ण. स्वामींचेही मन रमवून गेले असे त्या ठाया. प्रयत्नांती परमेश्वर प्रयत्ने कार्य होय सत्वर. लढवोनी युक्ती थोर कार्य आपण साधावे. ऐसा मनी विचार करोनी कार्य आरंभले तात्यांनी. संतुष्ट राहावे सेवकजनी ऐसे सदा करिताती. करोनी नाना पक्वान्ने करीती ब्राह्मण भोजने. दिदिली बहुसाल दाने याचक धने तृप्त केले. स्वामीची या पूजे प्रती नाना द्रव्ये समर्पिती. जेने सेवे करी संतुष्ट होती ऐसे करती सर्वदा. प्रसन्न व्हावे भक्तवत्सले कार्य साधावे आपुले. म्हणून नाना उपाय केले द्रव्य खर्चले तात्यांनी. ऐसे आने काही न झाले केले ते तुके व्यर्थ केले. तात्या मनी खिन्न झाले विचार पडला तयासी. मग लढवली एक युक्ती एकांती गाठुनी चोळप्पाप्रती. त्याज लागी विनंती करती बुद्धिवाद सांगती त्या. जरी तुम्ही समर्थांसी घेऊन याल बडोद्यासी. मग मल्हारराव आदरेसी इनाम देतील तुम्हा ते. मान राहील दरबारी आणि देतील जहागिरी. ऐसे नाना प्रकारी चोळप्पा ते सांगितले. द्रव्येन सर्वे वशा चोळप्पाशी लागली आशा. तयाच्या अंतरी भरवसा जहागिरीचा बहुसाल. मग कोणे एके दिवशी करीत असता स्वामी सेवेसी यतिराज तया समयासी. आनंद वृत्ती बैसले चोळाप्पाने कर जोडूनी विनंती केली मधुरवचनी. कृपाळू होऊनी समर्थांनी बडोद्याप्रती चलावे. तेणे माझे कल्याण मिळेल मला बहुत धन. आपुलाही योग्य सन्मान तेथे जाता होईल. ऐसे ऐकून या वचन समर्थांनी हास्य करून. उत्तर चोळाप्पा लागून काय दिले सत्वर. राव मल्हार नृपती त्याच्या अंतरी नाही भक्ती. मग आम्ही बडोद्याप्रती काय म्हणून चालावे. पुढले अध्यायी सुंदर कथा पावन होय श्रोता बघता. श्री स्वामी राजपदविता निमित्त विष्णुदास असे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. सदा ऐकुत भाविक भक्त पंचमोध्याय गोडहा. श्रीरस्तु शुभम भवतु. स्वामी चरित्र सारामृत अध्याय 6. श्री गणेशाय नमः. धरोनी शिशुचा हात अक्षरे पंडित लिहवित. तैसे हे स्वामी चरित्रामृत स्वामी समर्थ पदविती. मी केवळ मतिमंद केवी वर्णू चरित्रागाध. परी माझा हा छंद स्वामी समर्थ पुरविती. ज्यांच्या वर प्रसादे करून मूढा होय शस्त्रज्ञान. त्या समर्थांचे चरण वारंवार नमितसे. कृपाळू होऊनी समर्था वदवावे आपुल्या चरित्रा. श्रवणे श्रोते यांच्या चित्ता ब्रह्मानंद प्राप्त हो. सुरतरुची घेऊन सुमने त्यासीच अर्पावी प्रीतीने. झाला ग्रंथ स्वामी कृपेने त्यांच्याच पदी अर्पिजे. मागील अध्यायाचे अंती चोळाप्पा विनविती स्वामी प्रती. कृपा करुणी मजवर्ती बडोद्यासी चलावे. भाषण ऐसे ऐकुनी समर्थ बोलती हसुनी. मल्हार राबाची आमनी आम्हा विषयी भावनसे. म्हणून तयाच्या नगरात आम्हा जाणे नवे उचित. अक्कलकोट नगरात आम्हा राहणे आवडे. ऐसी ऐकून या वाणी चोळाप्पा खिन्न झाला मनी. त्याने सत्वरे येऊनी तात्याप्रती सांगितले. ऐसा यत्न व्यर्थ केला तात्या मनी चिंतावला. आपण आलो त्या कार्याला ते न जाय सिद्धीसी. परी पहावा यत्न करुनी ऐसा विचार केला मनी. मग काय केले तात्यांनी अनुष्ठान आरंभिले. ऐसे नाना उपाय केले परी ते सर्व व्यर्थ केले. कार्य सिद्धीस न गेले खिन्न झाले मुक्तयाचे. भक्ती नाही अंतरी दांभिक साधनांते करी. तया ते स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील. तयांनी माजविली ढोंगे आणि केली नाना सोंगे. भक्तीविन हटयोगे स्वामी कृपाण होय. मग तात्यांनी काय केलं. सप्ताहासी ब्राह्मण बैसविले. गुरुचरित्र आरंभिले. व्हावयासी स्वामी कृपा. परी तयाच्या वाड्यात कधी न गेले समर्थ. तात्या झाला व्यग्रचित्त काही उपाय सुचेना. मल्हारराव नृपाने पाठविले ज्या कार्या करणे ते आपल्या हातून होणे अशक्य ऐसे वाटते. आता जाऊन बडोद्यासी काय सांगावे राजयासी. आणि सकळ जनांसी तोंड कैसे दाखवावे. ऐशा उपाय करून न होती स्वामी प्रसन्न. आता एक युक्ती योजून न्यावे पळवून यतीसी. स्वामी केवळ ईश्वर मूर्ती
हे नेने तो मंदमती, म्हणून योजली कपटयुक्ती, परी ते सिद्धी देन जाय. असो कोणे एके दिवशी साधुनी योग्य समयासी, मेन्यात घालूनी स्वामींसी, तात्या साहेब निघाले. कडप गावचा मार्ग धरिला, अर्धमार्गी मेना आला. अंतर साक्षी समर्थाला, गोष्ट विदित जाहली. मेण्यातून उतरले, मागुती अक्कलकोटी आले. ऐसे बहुत वेळा घडले, हाही उपाय खुंटला. मग पुढे राजवाड्यात जाऊन या राहिले समर्थ. तेव्हा उपाय खुंटत टेकिले हात तात्यांनी. या प्रकारे प्रयत्न केले, परी ते तुके व्यर्थ गेले. व्यर्थ दिवस गमाविले, द्रव्य खर्चिले व्यर्थची. मग अपयशा ते घेऊनी, बडोद्यासी आले परतोनी. समर्थ कृपा भक्ती वाचुनी, अन्य उपाय न होय. परी मल्हारराव नृपती, प्रयत्न आरंभित पुढती. सर्वत्रांसी विचारिती, कोण जातो स्वामीकडे. तेव्हा मराठा उमराव, यशवंत दयाचे नाव. नृपकार्याची धरुणी हाव, आपण पुढे जाहला. स्वामी कारणे वस्त्रे भूषणे, धन आणि अमोल रत्ने. देऊनी त्याजवळी नृपाने, आज्ञा दिदली जावया. तो येऊनी अक्कलकोटी, घेतली समर्थांची भेटी. वस्त्रे अलंकार सुवर्णताटी, स्वामी पुढे ठेवीत. ती पाहुनी समर्थाला, तेव्हा अनिवार क्रोध आला. यशवंता पाहुनी डोळा, काय तेव्हा बोलले. अरे बेडी आणोनी, सत्वर ठोका याची चरणी. ऐसे त्रिवार मोठ्यांनी, समर्थ क्रोधे बोलले. क्रोध मुद्रा पाहुनी, यशवंतराव भ्याला मनी. पळाले तोंडचे पाणी, लटलाटा कापू लागला. मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंतासी, सत्वर यावे बडोद्यासी. येथील कार्यासी सोडूनी, साहेबा विषप्रयोग केला. मल्हाररावावरी आळाला. त्या कृत्या माझी यशवंताला, गुन्हेगार लेखिले. हाती पायी बेडी पडली, स्वामी वचनाची प्रचिती आली. अघटित लीला दाविली, ख्याती झाली सर्वत्र. समर्थांची अवकृपा जयावरी, त्याच्या कष्ट होती शरीरी. कृपा होय जयावरी, तया सर्वानंद प्राप्त होय. महासमर्था भक्त पालका, अनादि सिद्धा जगनायका. निशिदिनी शंकर सखा, विष्णूची या मणिवसे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भक्त परिसोत षष्ठोध्याय गोडः. इति श्री स्वामी चरित्र सारामृते षष्ठोध्याय समाप्तः. शुभं भवतु. स्वामी चरित्र सारामृत अध्याय 7. श्री गणेशाय नमः. जय जयाजी निर्गुणा, जय जयाजी सनातना, जय जयाजी अगहरणा. लोकपाला सर्वेशा, आपुल्या कृपे करुण. अल्पवर्णिले आपुले गुण, श्रोती द्यावे अवधान. श्रवणी आदर धरावा, अक्कलकोटी मालोजी नृपती. समर्थ चरणी जयाची भक्ती, स्वहस्ते सेवा नित्य करीती. जाणून येती परब्रह्म, वेदांत आवडे तयासी. श्रवण करती दिवसनिशी, हेरळी कराधिक शास्त्रांसी. वेतने देऊन ठेवली, त्या समयी मुंबापरी. विष्णुबुवा ब्रह्मचारी, प्राकृत भाषण वेदांतावरी. करुणी लोका उपदेशिती, कैकांचे भ्रम दवडिले. परधर्मोपदेशका जिंकिले, कुमार्ग वरती आसी आणिले. सन्मार्गावरती तयांनी, त्यासी आणावे अक्कलकोटी. हेतू उपजला रूपापोटी, बहुत करुणी खटपटी. बुवांसी शेवटी आणिले, रूपा आवडे वेदांत. बुवा त्यात पारंगत, भाषणे श्रोतयांचे चित्त. आकर्षुनी घेती ते, रात्रंदिन रूप मंदिरी. वेदांत चर्चा ब्रह्मचारी, करीती तेणे अंतरी. रूपती बहु सुखावे, अमृत अनुभवदी ग्रंथ. अमृत अनुभवादी ग्रंथ आणि ज्ञानेश्वरी विख्यात. कित्येक संस्कृत प्राकृत वेदांत ग्रंथ होते जे. त्याचे करुणी विवरण संतोषित केले सर्वजन. तया नगरी सन्मान, बहुत पावले ब्रह्मचारी. ख्याती वाढली लोकात, स्तुती करती जन समस्त. सदा चर्चा वेदांत, राजग्रही होतसे. जे भक्तजनांचे माहेर, प्रत्यक्ष दत्ताचा अवतार. ते समर्थ यतीश्वर, अक्कलकोटी नांदती. एके दिवशी सहज स्थिती, ब्रह्मचारी दर्शना घेती. श्रेष्ठ जन सांगाती, कित्येक होते तयावेळी. पहावया यतींचे लक्षण, ब्रह्मचारी करती भाषण. काही वेदांत विषय काढून, प्रश्न करती स्वामींसी. ब्रह्मपद तदाकार, काय केल्याने होई निर्धार. ऐसे ऐकुनी सत्वर, यती राज हसले. मुखे काही न बोलती, वारंवार हास्य करती. पाहुनी ऐशी विचित्रवृत्ती, बुवा म्हणती काय म्हणी. हा तो वेड्या संन्यासी, भुरळ पडली लोकांसी. लागले व्यर्थ भक्तीसी, याने ढोंग माजविले. तेथून निघाले ब्रह्मचारी, आले सत्वर बाहेरी. लोका बोलती हास्योत्तरी, तुम्ही व्यर्थ फसला हो. परमेश्वर रूप म्हणता यती, आणि करता त्याची भक्ती. परी हा भ्रम तुम्हा प्रती, पडला असे सत्यची. पाहुनी तुमचे अज्ञान, याचे वाढले ढोंगपूर्ण. वेदशास्त्राधिक ज्ञान, याते काही असेना. ऐसे ब्रह्मचारी बोलोनी, पातले आपल्या स्वस्थानी. विकल्प पातला मनी, स्वामीसी तुच्छ मानती. नित्य नियम सारोण, ब्रह्मचारी करती शयन. जवळ पारशी दोघे जण, तेही निद्रिस्त जाहले. निद्रा लागली बुवासी, लोटल या काही निशी. एक स्वप्न तयासी, चमत्कारिक पडलेसे. आपुल्या अंगावरी वृश्चिक, एकाएकी चढले असंख्य. महाविषारी त्यातून एक, दंश आपणा करीत असे. ऐसे पाहून ब्रह्मचारी, खडबडोनी उठले लवकरी. बोबडी पडली वैखरी, शब्द एक न बोलवे. जवळी होते जे पारसी, जागृती आली तयांसी. त्यांनी धरुणी बुवासी, सावध केले त्यावेळी. हृदय धडाधड उडू लागले, घरमे शरीर ओले झाले. तेव्हा पार्शांनी पुसले, काय झाले म्हणून. मग स्वप्नीचा वृत्तांत तयासी सांगती समस्त. म्हणती यात काय अर्थ, ऐसी स्वप्न कैक पडती. असो दुसऱ्याच दिवशी बुवा आले स्वामींपाशी. पुन्हा मागील प्रश्नासी, खदखदा स्वामी हसले. मग काय बोलती यतीश्वर. ब्रह्मपद तदाकार होण्याविषयी अंतर तुझे जरी इच्छित असे, तरी स्वप्नी देखुनी वृश्चिकांसी काय म्हणून भ्यालासी. जरी वृथा भय मानितोसी, मग ब्रह्मपद जाणसी कैसे. ब्रह्मपद तदाकार होणे हे नव्हे सोपे बोलणे. यासी लागते कष्ट करणे, फुकट हाता नयेची. बुवा प्रति पटली खून, धरिले तत्काळ स्वामीचरण. प्रेमाश्रूंनी भरले नयन, कंठ झाला सद्गतीत. तया समयापासूनी भक्ती जडली स्वामीचरणी.
अहंकार गेला गळूनी ब्रह्मपदायोग्य झाले. स्वामी चरित्र महासागर त्यातून मुक्ते निवडून सुंदर. त्याचा करुणी आहार अर्पी शंकरा विष्णू कवी. सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोत भाविक भक्त. सप्तमोध्याय गौडहा. श्री राजाधिराज योगीराज स्वामी समर्थार्पणमस्तु. स्वामी चरित्र सारामृत अध्याय 8. श्री गणेशाय नमः. जय जयाजी सुखधामा, जय जयाजी परब्रह्मा, जय जय भक्तजन विश्रामा, अनंत वेशा अनंता, तुझ्याच रूपे निश्चित. अल्पवर्णिले स्वामी चरित, पुढे कथा चुरस अत्यंत. वदविता तू दयाळ, मागील अध्यायाचे अंती. विष्णुबुवा ब्रह्मचार्याप्रती चमत्कार दाविती यती. ते चरित्र वर्णिले. अक्कलकोटी वास केला, जन लाविले भजनाला. आनंद होतसे सकला, वैकुंठा समनगरी ते. राजे निजाम सरकार, त्यांचे पदरी दप्तरदार. राजे रायबहाद्दर, शंकर राव नामक. 6 लक्षांची जहागीर तयाप्रती. सकल सुखे अनुकूल असती, विपुल संपत्ती संतती. काही कमती असेना, परिपूर्व कर्मागाध. तया लागला ब्रह्मसंबंध, उपाय केले नानाविध. परिबाधा न सोडी, संबंध बाधा म्हणून. चैन न पडे रात्रंदिन, गेले शरीर सुकोन. गोडन लागे अन्नपाणी, नावडे भोगविलास. सुखोपभोग कैसा त्यास, निद्रा नयेची रात्रंदिवस. चिंता नले पोळले, केली कित्येक अनुष्ठाने. तैशीच ब्राह्मण संतर्पणे, बहुसाल दिदली धाने. आरोग्य व्हावे म्हणून विटले संसार सौख्यासी. त्रासले या भवयात्रेसी, कृष्ण वर्ण आला शरीरासी. रात्रंदिन चैन नसे, विधीने लेख भाळी लिहिला. तो न चुके कवणाला, तदनुसार प्राणी मात्राला. भोगणे प्राप्त असे की, कोणा लागी जावे शरण. मजवरी कृपा करील कोण, सोडविल व्याधी पासून. ऐसा कोण समर्थ. मग केला एक विचार, प्रसिद्ध क्षेत्र गाणगापूर. तेथे जाऊनी अहोरात्र, दत्त सेवा करावी. ऐसा विचार करुनी तत्काळ आले त्या स्थानी. स्वतः बैसले अनुष्ठानी, व्याधी दूर व्हावया. सेवा केली बहुवस, ऐसे लोटले 3 मास. एके रात्री तयास, स्वप्नी दृष्टांत जाहला. अक्कलकोटी जावे त्वा, तेथे करावी स्वामी सेवा. यती वचनी भाव धरावा, तेने व्याधी जाय दूरी. शंकर रावांची भक्ती स्वामी चरणी काही नव्हती, म्हणून दृष्टांतावरती गाणगापूर्ण सोडिले. ते तेथेची राहिले, आणखी अनुष्ठान आरंभिले. पुन्हा तयासी स्वप्न पडले, अक्कलकोटी जावे त्वा. हे जाणून हित गोष्टी मानसी विचारुनी शेवटी. त्वरित आले अक्कलकोटी, प्रिय पत्नी सहित. अक्कलकोट नगरात शंकरराव प्रवेशत. तो देखिले जनसमस्त, प्रेमळ भक्त स्वामींचे. स्वामी नाम वदती वाचे, कीर्तन स्वामी चरित्राचे. पूजन स्वामी चरणांचे, आराध्य दैवत स्वामीच. तया नगरीच्या नरनारी, कामधंदा करीती घरी. स्वामी चरित्र परस्परी, प्रेम भावे सांगती. कित्येक प्रातस्नाने करुणी, पूजा द्रव्य घेऊनी. अर्पावया समर्थ चरणी, जाती अति त्वरेने. महाराष्ट्र भाषा उद्यान, पद्मकुसुमे निवडून. शंकर विष्णू दोघे जन, स्वामी चरण पूजिती. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा संमत, सदा परिसुत प्रेमळ भक्त. अष्टमोध्याय गौडहा. स्वामी चरित्र सारामृत अध्याय 9. श्री गणेशाय नमः. घरोघरी स्वामी कीर्तने, नित्य होती ब्राह्मण भोजने. स्वामी नावाची जपध्याने, अखंडित चालती. दिगंतरी गाजली ख्याती, कामना धरुणी चित्ती. बहुत लोक दर्शना येती अक्कलकोट नगरात. ब्राह्मण क्षत्रिय वैश्यादिक, शूद्र आणि अनामिक. पारसी यवन भाविक, दर्शना येती धावनी. यात्रेची गर्दी भारी, सदा आनंदमय नगरी. साधू संत ब्रह्मचारी, फकीर संन्यासी येती पै. किती वर्णावे महिमान, जेथे अवतरले परब्रह्म. ते नगरी वैकुंठधाम, प्रत्यक्ष भासू लागली. असो ऐशा नगरात शंकरराव प्रवेशत. आनंदमय झाले चित्त, समाधान वाटले. यात्रेची झाली दाटी, कैशी होईल स्वामी भेटी. हे चिंता उपजली पोटी, मग उपाय ओचिला. जे होते स्वामी सेवक, त्यात सुंदराबाई मुख्य. स्वामी सेवा सकळीक, तिच्या हस्ते होतसे. तियेची घेऊन गाठी, शंकरराव सांगती गोष्टी. करुण द्याल स्वामी भेटी, तरी उपकार होतील. व्याधी दूर करावे म्हणून विनंती कराल स्वामी चरणी. तरी आपणा लागोनी, द्रव्य काही देईन. बाईसी द्रव्य लो पूर्ण, आनंदले तिचे मन. म्हणे मी इतुके करीन, 2 सहस्र रुपये द्याल की. ते म्हणती बाईसी, इतुके कार्य जरी करीसी, तरी 10 सहस्र रुपयांसी देईन सत्यवचन हे. बाई विस्मित झाली अंतरी, ती म्हणे हे सत्य जरी, तरी उदक घेऊन करी. संकल्प आपण सोडावा. शंकरराव तैसे करती, बाई आनंदली चित्ती. म्हणे मी प्रार्थून या स्वामी प्रती, कार्य आपुले करेन. मग एके दिवशी यती, बैसले होते आनंदवृत्ती. शंकरराव दर्शन घेती, भावचित्ती विशेष. बाई स्वामींसी बोले वचन, हे ग्रहस्थ थोर कुलीन. परिपूर्व कर्मे लागून ब्रह्मसंबंध पीडितो. तरी आता कृपा करुणी, मुक्त करावे व्याधीपासूनी. ऐसे ऐकता वरदानी, समर्थ तेथून उठले. चालले गावा बाहेरी, आले शेख नुराचे दर्ग्यावरी. शंकररावही बरोबरी, त्या स्थळी पातले. यवन स्मशानभूमीत आले यतिराज त्वरित. एका नूतन खाचेत निजले छाटी टाकूनी. सेवेकरी शंकररावांसी, म्हणते लीला करून ऐसी. चुकवले तुमच्या मरणासी, निश्चय मानसी धरावा. काही वेळ गेल्यावरी उठली समर्थांची स्वारी. शेखनुराचे दर्ग्यावरी येऊन पुढे चालले. शंकररावे त्या दिवशी खाना दिला फकीरांसी. आणि शेखनूर दर्ग्यासी एक कपनी चढवली. मग काही दिवस लोटत स्वामीराज आज्ञापित. बारीक वाटूनी निंबपत्र 10 मिरे जात घालावी. ते घ्यावे हो औषध, तेने जाईल ब्रह्मसंबंध. जाहल्या स्वामीराज वैद्य, व्याधी पळे आपणची. स्वामी वचनी धरुणी भाव, औषध घेती शंकरराव. तयासी आला अनुभव, 10 दिवस लोटले. प्रकृतीसी आराम पडला, राव गेले स्वनगराला.
काही मास लोटता तयाला ब्रह्मसंबंधे सोडिले. मग पुन्हा आनंदेसी दर्शन आले अक्कलकोटासी. घेऊन स्वामी दर्शनासी आनंदित जाहले. म्हणती व्याधी गेल्यानंतर रुपये देईन 10 सहस्र. ऐसा केला निर्धार त्याचे काय करावे. महाराज आज्ञापिती गावाबाहेर आहे मारुती. तेथे चुनेगच्ची निश्चिती मठ तुम्ही बांधावा. ऐशा एकांत स्थानी राहणार नाही कोणी. ऐसी विनंती स्वामी चरणी कारभारी करिताती. परी पुन्हा आज्ञा झाली मठ बांधावा त्याच स्थळी. भुजंगाधिक मंडळी दाखवली जागा तयांनी. सर्वानुमते तेथेची मठ बांधिला चुनेगच्ची. कीर्ती शंकररावांची अजरामर राहिली. अगाध स्वामी चरित्र तयाचान लगेची पार. परी गंगोदक पवित्र अल्पसेविता दोष जाती. श्रवणी धरावा आदर तेने साधिती अहपरत्र. जे झाले स्वामी किंकर विष्णू शंकर वंदिती त्या. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोत भाविक भक्त. नवमध्याय गोडः श्री स्वामी राजार्पणमस्तु. शुभम भवतु श्रीरस्तु. स्वामी चरित्र सारामृत अध्याय 10. श्री गणेशाय नमः. गाठी होते पूर्वपुण्य म्हणून पावलो नरजन्म. याचे सार्थक उत्तम करणे उचितापणा. ऐसा मनी करुणी विचार आरंभिले स्वामी चरित्र. ते शेवटासी नेणार स्वामी समर्थ अस्तिपै. हावेरी नामक ग्रामी यजुर्वेदी ग्रहष्टाश्रमी बाळाप्पा नामे कोणी राहत होते आनंदे. संपत्ती आणि संतती अनुकूलतया सर्वप्रती. सावकारी सराफी करीती जनी वागती प्रतिष्ठित. 30 वर्षांचे वय झाले संसाराते उबगले. सद्गुरु सेवेचे दिवस आले मती पलटली तयांची. लटिका अवघा संसार या माझी नाही सार. परलोकी दारापुत्र कोणी नये कामाते. इहलोकी जे जे करावे परलोकी त्याचे फळ भोगावे. दुष्कर्माने दुःख भोगावे सत्कर्मे सौख्य पाविजे. बाळाप्पाचे मनात या परी विचार येत. सदा उद्विग्न चित्त व्यवहारी सौख्य वाटेना. जरी संसारी वर्तती तरी मनी नाही शांती. योग्य सद्गुरु आपणाप्रती कोठे आता भेटेल. हाच विचार रात्रंदिन चित्ताचे न होय समाधान. तयाप्रती सुस्वप्न 3 रात्री एक पडे. पंचपक्वाने सुवर्णताटी भरोणी आपणा पुढे येती. पाहुनिया ऐशा गोष्टी उल्हासले मानस. तत्काळ केला निर्धार सोडावे सर्व घरदार. माया पाश दृढतर विवेक शस्त्रे तोडावा. सोलापुरी काम आम्हासी ऐसे सांगून सर्वत्रांसी. निघाले सद्गुरु शोधासी घरदार सोडिले. मुरगोड ग्राम प्रख्यात तेथे आले फिरत फिरत. जेथे चिदंबर दीक्षित महापुरुष जन्मले. ते ईश्वरी अवतार लोका दाविले चमत्कार. तयाचा महिमा अपार वर्णू केवी अल्पमती. स्वामी चरित वर्णिता चिदंबर दीक्षितांची कथा आठवली ते वर्णता. सर्व दोष हरतील महायात्र संकल्पे करुण. जननिगती घराहून परी मार्गी लागल्या पुण्यस्थान. स्नानदान करिताती महायात्रा स्वामी चरित्र. पंथक्रमिता मी किंकर मार्गी लागले अतिपवित्र. चिदंबर पुण्यस्थान तयाचे घेऊन दर्शन. पुढे करावे मार्गक्रमण. श्रोती होऊनी सावधान श्रवणी साधर असावे. मुरगोडी मल्हार दीक्षित वेदशास्त्री पारंगत. धर्मकर्मी सदारत ईश्वर भक्त तैसाची. जयाची ख्याती सर्वत्र विद्याधनाचे माहेर. अलिप्तपणे संसार करोनी काळ कमिताती. परितया नाही संतती म्हणून या उद्विग्न चित्ती. मग शिव आराधना करती कामना चित्ती धरुणी. 12 वर्षे अनुष्ठान केले शंकराचे पूजन. सदाशिव प्रसन्न होऊन वर देत तयासी. तुझी भक्ती पाहून संतुष्ट झाले माझे मन. मीच तुझा पुत्र होईन भरवसा पूर्ण असावा. ऐकून यावरासी आनंदले मानसी. वार्ता सांगता कांतेसी तेही चित्ती तोषली. तियेची झाले गर्भधारण आनंदले उभयतांचे मन. जो साक्षात उमारमण तिच्या उदरी राहिला. अनंत ब्रह्मांड ज्याचे उदरी इच्छा मात्रे घडी मोडी. तो परमात्मा त्रिपुरारी गर्भवास भोगित. 9 मास भरता पूर्ण कांता प्रसवली पुत्ररत्न. मल्हार दीक्षिते आनंदोन संस्कार केले यथाविधी. चिदंबर नामाभिधान ठेविले तया लागून. शुक्ल पक्षीय शशी समान बाळ वाढू लागला. प्रत्यक्ष शंकर अवतरला करू लागला बाळलीला. पाहुनी जननी जनकाला कौतुक अत्यंत वाटत असे. पुढे केले मौंजी बंधन वेदशास्त्री झाले निपुण. निघंटू शिक्षा व्याकरण काव्यग्रंथ पडविले. एकदा यजमानाचे घरी व्रत होते गजगौरी. चिदंबरतया अवसरी पूजे लागी आणिले. मृत्तिकेचा गज करुण पूजा करती यजमान. यथाविधी सर्व पूजन दीक्षित त्यासी सांगती. प्राण प्रतिष्ठा मंत्र म्हणता गजासी प्राण येऊनी तत्वता. चालू लागला हे पाहता विस्मित झाले यजमान. बाळपणी ऐसी कृती पाहुनी सर्व आश्चर्य करीती. हे ईश्वर अवतार म्हणती सर्वत्र ख्याती पसरली. ऐशा लीला अपार दाखवली चिदंबर. प्रत्यक्ष जे का शंकर जगत उद्धारार्थ अवतरले. असो पुढे प्रौढपणी यज्ञ केला दीक्षितांनी. सर्व सामग्री मिळवणी द्रव्य बहुत खर्चिले. तया समयी एके दिनी ब्राह्मण बैसले भोजनी. तूप गेले सरुणी दीक्षितांते समजले. जले भरले होते घट तयासी लावता अमृत हस्त. ते घृत झाले समस्त आश्चर्य करती सर्वजन. तेव्हा पुणे शहरा माझी पेशवे होते रावबाजी. एके समयी ते सहजी दर्शनाते पातले. अन्यायाने राज्य करीत दुसऱ्यांचे द्रव्य हरित. यामुळे जन झाले त्रस्त दाद त्यांची लागेना. तयांनी हे ऐकून मुरगोडी आले धावून. म्हणती दीक्षितांशी सांगून दाद आपुली लावावी. रावबाजीसी वृत्तांत कर्णोपकरणी झाला श्रुत. म्हणती जे सांगतील निश्चित ते अमान्य करवेना. मग दीक्षितांशी निरोप पाठविला आम्ही येतो दर्शनाला. परी आपण आम्हाला
त्वरित निरोप देईजे. ऐसे सांगत दीक्षितांप्रती तयावेळी काय बोलती. आता पालटली तुझी मती, त्वरित मागती निरोप. कोपला तुझवरी ईश्वर, जाईल राज्यलक्ष्मी सर्व. वचने ठेव निर्धार, निरोप तुझला दिला असे. सिद्ध वाक्य सत्य झाले, रावबाजीचे राज्य गेले. ब्रह्मावरती राहिले परतंत्र जन्मवरी. एके समयी अक्कलकोटी दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी. तेव्हा बोलले स्वामी यती, आम्ही त्या ते जाणतो. यज्ञ समारंभाचे अवसरी आम्ही होतो त्यांचे घरी. तूप वाढण्याची कामगिरी आम्हाकडे तै होती. लीला विग्रही श्री स्वामी जयाचे आगमन श्रीभवनी. ते दीक्षितांच्या सदनी असतील नवलनसेची. महासिद्ध दीक्षित त्यांचे वर्णिले अल्पवृत्त. मुरगोडी बाळप्पा येत पुण्यस्थान जाणूनी. तेथे ऐकला वृत्तांत अक्कलकोटी स्वामी समर्थ. भक्तजन तारणार्थ यती रूपे प्रगटले. अमृता समान रसाळ कथा ऐकता पावन श्रोता भक्ता. करुणिया एकाग्रचित्ता अवधान द्यावे श्रोते हो. पुढले अध्यायी कथन. बाळाप्पा करील जप ध्यान, तयाची भक्ती देखून स्वामी कृपा करतील. भक्तजनांची माऊली अक्कलकोटी प्रगटली. सदा कृपेची सावली आम्हावरी करोते. मागणे हेची स्वामी प्रती, दृढ इच्छा माझे चित्ती. शंकराची प्रेमळ प्रीती दास विष्णुवरी असो. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा संमत, सदा परी सोत प्रेमळ भक्त. दशमोध्याय गोडहा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. स्वामी चरित्र सारामृत अध्याय 11. श्री गणेशाय नमः. मागले अध्यायी वर्णिले. बाळप्पा मुरगोडी आले, पुण्यस्थानी राहिले 3 रात्री आनंदे. तेथे कळला वृत्तांत अक्कलकोटी साक्षात. यती रूपे श्रीदत्त वास्तव्य सांप्रत करिताती. तिथे आपुला मनोदय सिद्धीस जाईल निसंशय. फिटेल सर्वही संदेह श्री सद्गुरु कृपेने. परी मुरगोडीचे विप्र बाळप्पासी सांगत. गाणगापूर विख्यात महाक्षेत्र भीमातिरी. तेथे आपण जाऊनी बैसावे हो अनुष्ठानी. श्री गुरु स्वप्नी येऊनी सांगती तैसे करावे. मानवला तयासी विचार निघाले तेथून सत्वर. जवळी केले गाणगापूर परम पावन स्थान ते. कामना धरुणी चित्ती सेवे करी सेवा करीती. जेथे वाहे भीमरथी स्नान करती भक्तजन. पुत्र कामना धरुणी चित्ती आराधिती नृसिंह सरस्वती. दरिद्रीधन इच्छिती रोगी जन आरोग्य. कोणी घालती प्रदक्षिणा, कोणी ब्राह्मण भोजना. कोणी करती गंगा स्नाना, नमस्कार घालती कोणी. तेथील सर्व सेवे करी नित्य नियमे 2 प्रहरी. मागून या मधुकरी निर्वाह करीती आपुला. बाळप्पा तेथे पातले स्थान पाहुनी आनंदले. नृसिंह सरस्वती पाऊले प्रेमभावे वंदिली. प्रातः काळी उठोनी संगमावरी स्नान करुणी. जप ध्यान आटपवनी मागुती येती गावात. सेवे कर्यांबरोबरी मागून या माधुकरी. भोजनोत्तर संगमावरी परतोनी येती ते. माध्यान्न स्नान करुणी पुन्हा बैसती जप ध्यानी. असता जाता वासरमणी संध्या स्नान करावे. करुणी या संध्या वंदन जप आणि नामस्मरण. रात्र पडता परतोन ग्रामा माझी येती ते. बाळप्पा ते ग्रहस्थाश्रमी संतती संपत्ती सर्व सदनी. परान्न ठावे नसे स्वप्नी सांप्रत भिक्षा मागती. सद्गुरु प्राप्ती करिता सोडून ग्रह सुतकांता. शीतोष्णाची पर्वा न करिता आनंद वृत्ती राहती. पंचपक्वान्ने सेविती घरी येथे मागती मधुकरी. मिळती कोरड्या भाकरी उदरपूर्ती न होय. शीतोष्णाचा होय त्रास अर्धपोटी उपवास. परितयाचे मानस कदा उदास नोहेची. अय्या राम सेवे करी राहत होते गाणगापुरी. त्यांनी देखुनी ऐसी बरी बाळप्पासी बोलती. तुम्ही भिक्षा घेऊनी नित्य यावे आमुचे सदनी. जे जे पडेल तुम्हास कमी ते ते आम्ही पुरवुजी. बाळप्पासी मानवले 2 दिवस तैसे केले. पोट भरुणी जेवले परी संकोच मानसी. जाणे सोडले त्याचे घरी मागून या मधुकरी. जाऊन या संगमावरी झोळी उदकी बुडवावी. आणून या बाहेरी बैसोनी तिथे शिळेवरी. मग खाव्या भाकरी ऐसा नेम चालविला. ऐसे लोटले काही दिवस सर्व शरीर झाले कृश. निशिदिनी चिंता चित्तास सद्गुरु प्राप्तीची लागली. घरदार सोडिले वनिता पुत्रा त्यागिले. अति कष्ट शोषिले सद्गुरु कृपा नोहेची. हीन आपुले प्राक्तन भोग भोग विदारुण. पहावे सद्गुरु चरण ऐसे पुण्य नसेची. ऐसे विचार निशिदिनी येती बाळप्पाचे मनी. तथापि कष्ट सोसोनी नित्य नेम चालविला. 1 मास होता निश्चिती स्वप्नी 3 यती मूर्ती. येऊन या दर्शन देती बाळप्पा चित्ती सुखावे. 15 दिवस गेल्यावरी निद्रिस्त असता एके रात्री. एक ब्राह्मण स्वप्ना भीतरी येऊन या आज्ञापी. अक्कलकोटी श्रीदत्त स्वामी रूपे नांदत. तेथे जाऊन त्वरित कार्य इच्छित साधावे. पाहून या ऐसे स्वप्न मनी पावले समाधान. म्हणती केले कष्ट दारुण त्याचे फळ मिळाले की. अक्कलकोटी त्वरित जावयाचा विचार करीत. तव तयासी एक पत्र शय्ये खाली सापडले. त्यात लिहिली एक ओळी करू नये उतावळी. ऐसे पाहुनी त्यावेळी विचार केला मानसी. आपण केले अनुष्ठान परितेन जाहले पूर्ण. आणखीही काही दिन क्रम आपुला चालवावा. मग कोणे एके दिवशी बाळप्पा आले संगमासी. वृक्षातळी ठेवून वस्त्राशी गेले स्नान करावया. परतले स्नान करुणी सत्वर आले त्या स्थानी. वस्त्र उचलिता खालोनी वृश्चिक एक निघाला. त्यासी त्यानी न मारले नित्यकर्म आटोपिले. ग्रामा माझी परत आले गेले भिक्षेकारणे. त्या दिवशी ग्रामाभितरी पक्वान्न मिळाले घरोघरी. बाळप्पा तोषले अंतरी उत्तम दीन मानिला. अक्कलकोटी जावयासी निघाले मग त्याच दिवशी. उत्तम शकुन तयासी मार्गावरी जाहले. चरण चाली चालोनी
अक्कलकोटी दुसरे दिनी बाळाप्पा पोचले येऊनी नगरी रम्य देखिली, जेथे नृसिंह सरस्वती यती रूपे वास करीती, तेथे सर्व सौख्य नांदती, आनंद भरला सर्वत्र. तया नगरीच्या नारी कामधंदा करिता घरी, गीत गाऊनी परोपरी स्वामी महिमा वर्णिती. दूर देशींचे ब्राह्मण वैशादिक इतर वर्ण, स्वामी महिमा ऐकवून दर्शनाते धावती. तयाची जाहली गर्दी यात्रा उत्तरे घरोघरी, नाम घोषे ते नगरी रात्रंदिन गजबजे. राजे आणि पंडित शास्त्री वेदांती येत, तैसा भिक्षुक ग्रहस्थ स्वामी दर्शनाकारणे. कान फाटे नाथपंथी संन्यासी फकीरजती, रामदासी अघोरपंथी दर्शना येती स्वामींच्या. कोणी करती कीर्तन गायन आणि वादन, कोणी भजनी नाचोन स्वामी महिमा वर्णिती. तया क्षेत्रींचे महिमान केवी वर्णुमी अज्ञान, प्रत्यक्ष जे वैकुंठ भवन स्वामी कृपेने जाहले. पुण्य पावन देखून नगरी बाळप्पा तोषले अंतरी, पूर्व पुण्य तयाचे पदरी जन्म सार्थक जाहले. बाळप्पा होऊनी सेवेकरी स्वहस्तिल करतील श्रीचाकरी, ती मधुर कथा चतुरी पुढेल अध्याय परसावी. जयाचा महिमा अगाध तो केवळ सचिदानंद, विष्णू शंकरी अभेद मित्रत्व ठेवो जन्मवरी. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत, श्रोते सदा परिसोत एकादशोध्याय गौडः. श्रीरस्तु शुभं भवतु. स्वामी चरित्र सारामृत अध्याय 12. श्री गणेशाय नमः. कराया जगदुद्धार हरावया भूभार, वारंवार परमेश्वर नाना अवतार धरितसे. भक्तजन तारणार्थ अक्कलकोटी श्रीदत्त यती रूपे प्रगट होत, तेची समर्थ श्री स्वामी. गताध्यायाचे अंती बाळप्पा आले अक्कलकोटी, पुण्यनगर पाहुणी दृष्टी आनंद पोटी न चमावे. त्या दिवशी श्री समर्थ होते खास बागेत, यात्रा आली बहुत गर्दी झाली श्रीजवळी. बाळप्पाचे मानसी तेव्हा चिंता पडली ऐसी, ऐशा गर्दीत आपणांसी दर्शन कैसे होईल. परी दर्शन घेतल्या विन आज करू नये भोजन. बाळप्पाचे तनमन स्वामी चरणी लागले, दर्शनेच्छा उत्कट चित्ती खडी साखर घेऊन हाती. गर्दी माझी प्रवेश करीती स्वामी सन्निध पातले. अजानुबाहू सुहास्य वदन श्री स्वामी मूर्ती पाहून, बाळप्पाने धावून दृढ चरण धरिले. कंठ सद्गतीत झाला चरणी भाळ ठेविला, क्षणैकमी पण विसरला परमतोषला मानसी. गंगा मीनली सागरी जैसे तरंग जला भीतरी, तैसे बाळप्पा त्या अवसरी स्वामी चरणी दृढ झाले. मधुस्तव भ्रमर जैसा कमल पुष्पन सोडी सहसा, स्वामी चरणी बाळप्पा तैसा दृढ झडला स्वावे. येऊ निया भाणावरती श्रीचरणांची सोडीली मिठी, ब्रह्मानंदन माये पोटी स्तोत्र ओठी गात असे. श्री समर्थ त्यावेळी पडले होते भूतळी, उठोनिया काय केली लीला एक विचित्र. सर्व वृक्षांसी आलिंगन दिले त्यांनी प्रेमे करून, बाळप्पावरचे प्रेम ऐशा कृतीने दाखविले. धन्यता मानुनी मनी बाळप्पा निघाले तेथोनी, परितयाचे श्रीचरणी चित्त गुंतले अखंड. त्या सवे एक जहागीरदार ते होते बिऱ्हाडावर, स्वयंपाक करुणी तयार म्हणती जाऊ दर्शना. बाळप्पा दर्शन करून आले बिऱ्हाडी परतोन, जहागीरदारे नैवेद्य काढून बाळप्पा हाती दिदला. म्हणती जाऊन स्वामींसी अर्पण करा नैवेद्यासी, अवश्य म्हणून तयासी. बाळप्पा तेव्हा चालले म्हणती नैवेद्य दाखवून, मग करू प्रसाद भक्षण मार्गी तयासी वर्तमान. विदित एक जाहले या समयी श्री स्वामी समर्थ असती नृपमंदिरात, राजाज्ञे वाचून तेथ प्रवेश कोणाचा न होय. ऐसे ऐकून वर्तमान बाळप्पा मनी झाले खिन्न, म्हणती आज नैवेद्यार्पण आपुल्या हस्ते नोहेची. मार्गावरून परतले सत्वर बिऱ्हाडावरी आले, तेथे नैवेद्यार्पण केले मग सारिले भोजन. नित्य प्रातः काळी उठून षटकर माथे आचरून, घेऊन स्वामी दर्शन जपा लागी बैसावे. श्री शंकर उपास दैवत त्याचे करावे पूजन नित्य. माध्यान्नी येता आदित्य जपानुष्ठान आटपावे. करी झोळी घेऊनी श्री स्वामी जवळी येऊनी, मस्तक ठेवूनी चरणी जावे भिक्षे कारणे. मागून या मधुकरी मग यावे बिऱ्हाडावरी, जी मिळेल भाजी भाकरी त्याने पोट भरावे. घ्यावे स्वामी दर्शन मग करावे अनुष्ठान, ऐशा प्रकारे करून अक्कलकोटी राहिले. चोळाप्पा आदी करून सेवेकरी बहुत जन, त्यात सुंदराबाई म्हणून मुख्य होत्या त्यावेळी. आपण व्हावे सेवेकरी इच्छा बाळप्पाचे अंतरी, सुंदराबाईचे करी आधिपत्य सर्व असे. एके दिवशी तयासी बाई आज्ञा करी ऐसी, आपणही श्री सेवेसी करीत जावे आनंदे. बाळप्पा मनी आनंदला म्हणे सुदिन आज उगवला, सद्गुरु सेवेचा लाभ झाला झाले सार्थक जन्माचे. बहुत जण सेवे करी बाई मुख्य त्या माजारी, सर्व अधिकार तिच्या करी व्यवस्थेचा होता पै. मी प्रिय बहु स्वामींसी ऐसा अभिमान तियेसी, गर्व भरे इतरांसी तुच्छ मानू लागली. ज्या कारणे आपसात भांडणे होती सदोदित, स्वामी सेवेची तेथे अव्यवस्था होत असे. बाळप्पानी हे पाहून नाना युक्ती योजून मोडून टाकले भांडण. एकचित्त सर्व केले कोठेही असता समर्थ, पूजा अधिक व्हावा यथार्थ. तत्संबंधी सर्व साहित्य बाळप्पा सिद्ध ठेविती. समर्थांच्या येता चित्ता अरण्यातही वस्ती करती, परी तेथेही पूजा आरती नेमे करती बाळप्पा. बाळप्पाची प्रेमळ भक्ती पाहुनी संतोष स्वामी प्रती, दृढ भाव धरुणी चित्ती सेवा करीती आनंदे. ऐसे लोटता काही दिवस बाळप्पाची या शरीरास, व्याधी जडली रात्रंदिवस
चैन नसे क्षणभरी बेंबी मधून या रक्त वाहात असे दिवस रात्र तया दुःखे विवळ होत म्हणती कैसे करावे भोग भोगिला काही दिन कागदाची पुडी बेंबीतून पडली ती पाहून उकलून विष त्यात निघाले पूर्वी कोण्या कृतज्ञे बाळापासी यावे मरण विष दिदले कानोल्यातून पडले आज बाहेर स्वामी कृपेने आजवरी गुप्त राहिले होते उदरी सद्गुरु सेवा त्यांचे करी व्हावी लिखित विधीचे आजवरी बहुतांबरी बाळप्पा करी चाकरी तयाचे अंतरपरी स्वामी मैन जाहले प्रत्येक सोमवारी तयानी महादेवाची पूजा करुणी मग यावे परतोनी स्वामी सेवे कारणे हे पाहुनी एके दिवशी बाई विनवी समर्थांशी आपण सांगोनी बाळप्पासी शंकर पूजनीवर जावे तैशी आज्ञा तयाप्रती एके दिनी समर्थ करती परी बाळप्पाचे चित्ती विश्वास काही पटेना बाईच्या आग्रहावरून समर्थे दिली आज्ञा जाण हे नसेल सत्यपूर्ण विनोद केला निश्चय पूजा करणे उचित न करावी हेची सत्य या परी चिठ्ठ्या लिहित प्रश्न पाहत बाळप्पा एक चिठ्ठी तयातून उचलून पाहता वाचून न करावेची पूजन तिये माझी लिहिलेसे तेव्हा सर्व भ्रांती फिटली स्वामी आज्ञा सत्य मानिली ही भानगड पाहिली श्रीपाद भटजीने समर्थांचा पूर्ण भक्त चोळाप्पा नामे विख्यात तयाचा हा जामात श्रीपाद भट्ट जाणीजे स्वामी पुढे भक्तजन ठेवी ती द्रव्य अधिक आणून ते सुंदराबाई उचलून नेत असे सत्वर त्यामुळे चोळाप्पा प्रती अल्प होई द्रव्य प्राप्ती बाळाप्पामुळे म्हणती नुकसान होते आपुले तेव्हा जामात श्वशूर उभयता करती विचार बाळाप्पा ते आता दूर केले पाहिजे युक्तीने श्रीपाद भट्ट एके दिवशी काय बोलती बाळाप्पासी दारापुत्र सोडून देशी आपण येथे राहिला आपण आल्यापासून आमचे होते नुकसान ऐसे बोल ऐकून बाळाप्पा मणी खिन्न झाला बाळाप्पा बोले वचन तुमचे अन्न खाऊन करीतो तुमचे नुकसान व्यर्थ माझा जन्म हा स्वामींनी मज आज्ञा द्यावी मी जातो आपुल्या गावी परी तुम्ही युक्ती योजावी आज्ञा होईल ऐसीच श्रीपाद भट्टे एके दिवशी विचारले समर्थांसी कुलदेवतेच्या दर्शनासी जावया इच्छी बाळाप्पा ऐसे ऐकून या समर्थ हास्यमुखे काय बोलत कुलदेवतेचे दर्शन नित्य बाळाप्पा येथ करीत असे तेव्हा निरुत्तर जाहला ऐसा उपाय खुंटला मग तयाने पाहिला कारभार चिठ्ठ्यांचा तयाने पुसले वर्तमान बाळाप्पा सांगे संपूर्ण श्रीपाद भट्टे ऐकून कापट्टे मणी आणले म्हणे जावया आपणासी समर्थन देती आज्ञेसी तरी टाकूनी चिठ्ठ्यांशी आज्ञा द्यावी आपण तयाचे कपट न जाणूनी अवश्य म्हणे त्याच दिनी 2 चिठ्ठ्या लिहुनी उभे तन्नी टाकल्या चिठ्ठी आपुल्या करी भटजी उचली सत्वरी येथे राहुनी चाकरी करी ऐसे लिहिलेसे भटजी मनी खिन्न झाला सर्व उपाय खुंटला महाराज आता बाळाप्पाला न सोडतील निश्चय स्वामी चरणी दृढ भक्ती बाळाप्पाची जडली होती कैसा दूर तयाप्रती करतील यती दयाळ जो केवळ दयाघन भक्त काज कल्पद्रुम विष्णू शंकर दोघे जन तयासी सदैव शरण इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा प्रेमळ परिसोत द्वादशोऽध्याय गूढः श्री स्वामी राजार्पणमस्तु अध्याय 13 श्री गणेशाय नमः शुक्ल पक्षीचा शशिकर वाढे जैसा उत्तरोत्तर तैसे हे स्वामी चरित्र अध्याय वाढले 12 अध्यायाचे अंती श्रीपाद भट्ट बाळप्पा प्रती कपटयुक्तीने फसवू पाहती परी झाले व्यर्थची खिन्न झाला चोळप्पा म्हणे श्रींची पूर्ण कृपा मज हुनी तया बाळप्पा प्रिय असे जाहला वर्तले ऐसे वर्तमान बाळप्पा एक निष्ठा धरून स्वामी सेवा रात्रंदिन अत्यानंदे करीत असे स्वयंपाका अधिक करावयासी लज्जा वाटत असे तयासी तया ते एके समयासी काय बोलती समर्थ निर्लज्जासी सन्निध गुरु असे जाण निरंतरू ऐसे बोलता सद्गुरु बाळप्पा मनी समजला अनेक उपाय करून शुद्ध केले बाळप्पाचे मन स्वामी विणे दैवत अन्य नसेची थोर या जगी सेवेकऱ्या माझी वरिष्ठ सुंदराबाई होती तिथे तिने सेवेकऱ्यांस नित्य त्रास द्यावा व्यर्थची नाना प्रकार बोलून करी सर्वांचा अपमान परी बाळप्पावरी पूर्ण विश्वास होता तियेचा परी कोणे एके दिवशी मध्यरात्रीच्या समयासी लघुशंका लागती स्वामीसी बाळप्पा ती उठविले श्रींते धरुणिया करी घेऊन गेले बाहेरी पाहोनिया ऐसी परी बाई अंतरी कोपली म्हणे याने येऊन स्वामी केले आपणाधीन माझे गेले श्रेष्ठपण अपमान जाहला तैपासून बाळप्पासी त्रास देती अहर्दिशी गाराने सांगता समर्थासी बाई ते शब्दे ताडती अक्कलकोटी श्री समर्थ प्रथमता ज्याचे घरी येत तो चोळाप्पा विख्यात स्वामी भक्त जाहला एक तपपर्यंत स्वामी सेवा तो करीत तयासी द्रव्याशा बहुत असे सांप्रत लागली दिवाळीचा सण येता राजमंदिरा माजी समर्थ राहिले असता आनंदात वर्तमान वर्तले कोण्या भक्ते समर्थांसी अर्पिले होते चंद्रहारासी सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा राणीची या मनात विचार येतात त्वरित सुंदराबाईसी बोलत चंद्रहार द्यावा की सुंदराबाई बोलली तो आहे चोळाप्पा जवळी ऐसे ऐकता त्या काळी जमादार पाठविला गंगूलाल जमादार चोळाप्पा जवळी ये सत्वर म्हणे द्यावाजी चंद्रहार राणी साहेब मागती चोळाप्पा बोले तयासी हार नाही आम्हापासी बाळप्पा ठेवतो तयासी तुम्ही मागून घ्यावा की ऐसे ऐकुनी उत्तर गंगूलाल जमादार बाळप्पा जवळी येऊन सत्वर हार मागू लागला बाळप्पा बोले उत्तर आपण आपासी चंद्रहार परी चोळाप्पाची त्यावर सत्ता असे सर्वस्वे ऐसे ऐकून बोलणे जमादार पुसे चोळाप्पा कारणे जबाब दिदला चोळाप्पाने बाळप्पा देती तरी घेईजे ऐसे भाषण ऐकून जमादार परतोन रूपमंदिरी येऊन वर्तमान सर्व सांगे
चोळाप्पाची ऐकून कृती राग आला राणीप्रती. सुंदराबाईने ही गोष्टी तया विरुद्ध सांगितल्या. कारभार चोळाप्पाचे करी जो होता आजवरी, तो काढून त्यास दुरी करावे राणी म्हणत असे. पहिलेच होते बाईच्या मनी, साह्य झाली आता राणी. सुंदराबाईचा गगनी हर्ष तेव्हा न समावे. चोळाप्पाने आजवरी केली समर्थांची चाकरी. धनप्राप्ती तया भारी समर्थ कृपेने होतसे. असो एके अवसरी काय झाली नवलपरी. बैसली समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेष्टित. एक वस्त्र तया वेळी पडले होते श्रींजवळी. तयाची करुणिया झोळी समर्थे करी घेतली. अल्लख शब्द उच्चारिला म्हणती भिक्षा द्या आम्हाला. तया वेळी सर्वत्राला आश्चर्य वाटले. झोळी घेतली समर्थे काय असे उणे तेथे. जे जे दर्शना आले होते त्यांनी भिक्षा घातली. कोणी एक कोणी दोन रुपये टाकती आणून. न लागता एक क्षण शंभराम वर्गंती झाली. झोळी चोळप्पा ते देऊन समर्थ बोलले काय वचन. चोळप्पा तुझे फिटले ऋण स्वस्थ आता असावे. पाहून या द्रव्यासी आनंद झाला तयासी. परिण आले मानसी श्रीचरण अंतरले. तयासी झाले मास दोन पुढे काय झाले वर्तमान. राणीच्या आज्ञेने शिपाई दोन स्वामी जवळी पातले. त्यांनी उठून चोळाप्पासी आपण बैसले स्वामीपासी. चोळाप्पाच्या मानसी दुःख फार जाहले. स्वामी पुढे वस्तू येती त्या शिपाई उचलती. चोळाप्पा ते काही न देती ने तरी घेती हिरावूनी. चोळाप्पासी दूर केले बाईसी बरे वाटले. ऐसे काही दिवस गेले बाळाप्पा सेवा करीताती. कोणे एके अवसरी सुंदराबाई बाळाप्पावरी रागा ओणी दृष्टोत्तरी ताडन करी बहुसाळ. ते ऐकून बाळाप्पासी दुःख झाले मानसी. सोडून स्वामी चरणांसी म्हणती जावे येथोनी. ऐसा केला विचार झाली असता रात्र. बाळाप्पा गेले बिराडावर खिन्न झाले मानसी. आज्ञा समर्थांची घेऊनी म्हणती जावे येथोनी. याकरिता दुसरे दिनी समर्थांजवळी पातले. आपुली आज्ञा घ्या वयासी बाळाप्पा येतो या समयासी. अंतर्ज्ञानी समर्थांसी तत्काळ विदित झाले. तेव्हा एका सेवेकऱ्यास बोलले काय समर्थ. बाळाप्पा दर्शनास येत त्यासी आसन दाखवावे. बाळाप्पा येता त्या स्थानी आसन दाविले सेवेकरांनी. तेव्हा समजले निजमनी आज्ञा आपणा मिळेना. कोठे मांडावे आसन विचार पडला त्या लागून. तो त्याच रात्री स्वप्न बाळाप्पाने देखिले. श्री मारुतीचे मंदिर स्वप्नी आले सुंदर. तेथे जाऊन सत्वर आसन त्यांनी मांडिले. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत. एक वेळ दर्शना येत हिशेब ठेवीत जपाचा. काढून दिले बाळाप्पासी आनंद झाला बाईसी. गर्व भरेती कोणासी मानी नाशी जाहली. सुंदराबाईसी करावे दूर समर्थांचा झाला विचार. त्याप्रमाणे चमत्कार करोणी यादाविती. जे कोणी दर्शन येत त्यासी बाई द्रव्य मागत धनधान्य साठवित. ऐशा प्रकारे करुणी बाईची कृत्य दरबारी विदित केली थोर थोरी. बाईने राहावे दुरी श्रीचरणापासूनी. परी राणीची प्रीती बाईवरी बहु होती. या कारणे कोणाप्रती धैर्य काही होईना. अक्कलकोटी त्या अवसरी माधवराव बर्वे कारभारी. तयासी हुकुम झाला सत्वरी बाईसी दूर करावे. परी राणीच भिवनी तैसे न केले तयांनी. समर्थ दर्शनासी एकदिनी कारभारी पातले. तयासी बोलती समर्थ कैसा करिता कारभार. ऐसे ऐकून या उत्तर बर्वे मनी समजले. मग त्यांनी त्याच दिवशी पाठविले फौजदारासी. कैद करून या बाईसी आणावे म्हणते सत्वर. आज्ञेप्रमाणे सत्वर बाईसी बांधी फौजदार. बाई करी शोक फार घेत ऊर बडवूनी. फौजदारासी समर्थ काही एक न बोलत. कारकिर्दीचा अंत ऐसा झाला बाईच्या. स्वामीची या सेवेकरिता सरकारातून तत्वता पंचनेमुनी व्यवस्था केली असे नृपराय. मग सेवा करावयासी घेऊन गेले बाळाप्पासी. म्हणती देऊ तुम्हासी पगार सरकारातुनी. बाळाप्पा बोलले तयांसी द्रव्याशा नाही आम्हासी. आम्ही निर्लोभ मानसी स्वामी सेवा करू की. बाळाप्पाचा जप होता पूर्ण एक भक्तास सांगून. करविले श्रींनी उद्यापन हिशेब जपाचा घेतला. बाळाप्पांनी चाकरी एक तप सरासरी केली उत्तम प्रकारी. समर्था ते प्रिय झाले. अक्कलकोट नगरात अद्यापी बाळाप्पा राहत. श्रीपादुकांची पूजा करीत निराहार राहुनी. जे जे झाले स्वामी भक्त त्यात बाळाप्पा श्रेष्ठ. तयावरी श्री समर्थ करीत होते प्रेम बहु. ऐसे बाळाप्पाचे चरित्र वर्णिले असे संकलित. स्वामी चरित्र सारामृतांत चरित्रसार घेतले. दृढ निश्चय आणि भक्ती तैसी सद्गुरु चरणी आसक्ती. तेणे येत मोक्ष हाती अन्य साधने व्यर्थची. दृढ निश्चयाचे उदाहरण हे चरित्र असे पूर्ण. श्रोती होवनी सावधान श्रवणी आदर धरावा. उगीच करीती दांभिक भक्ती त्यावरी स्वामी कृपान करीती. सद्भावेचे नमस्कारिती त्यावरी होती कृपाळू. पुढले अध्यायी सुंदर कथा ऐका श्रोते देऊनी चित्ता. जेने निवारे सर्व व्यथा पापराशी दग्ध होती. अक्कलकोट निवासिया जय जयाजी स्वामीराया. रात्रंदिन तुझिया पाया विष्णू शंकर वंदिती. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भक्त परिसोत. त्रयोदशाध्याय गूढः. श्रीरस्तु शुभं भवतु. स्वामी चरित्र सारामृत अध्याय 14. श्री गणेशाय नमः. जय जयाजी करुणाघना. जय जयाजी अगशमना. जय जयाजी परमपावना दीनबंधो जगद्गुरु. आपुल्या कृपे निश्चित 13 अध्यायापर्यंत वर्णिले स्वामी चरित्रामृत. आता पुढे वदवावे. आपुल्या कथा वदावया बुद्धी देई स्वामीराया. चरित्र ऐकुनी श्रोतया संतोष हो बहुसाळ. कैसी करावी आपुली भक्ती हे नेणे मी मंदमती. परिप्रश्न करिता श्रोती
अल्पमती सांगतसे प्रातःकाळी उठून आधी करावे नामस्मरण, अंतरी घ्यावे स्वामी चरण, शुद्ध मन करोणी प्रातः कर्मे आटपोनी, मग बैसावे आसनी, भक्ती धरुणी स्वामी चरणी, पूजन करावे विधियुक्त एकाग्र करुणी मन, घालावे शुद्धोदक स्नान, सुगंध चंदन लावून सुवासिक कुसुमे अर्पावी, धूप दीप नैवेद्य फलतांबूल दक्षिणा शुद्ध अर्पावे नाना खाद्य, नैवेद्या कारणे स्वामींच्या षोडशोपचारे पूजन करावे सद्भावे करुण, धूपदीपारती अर्पुण नमस्कार करावा, जोडून या दोन्ही कर उभे राहावे समोर, मुखे म्हणावे प्रार्थना स्तोत्र नाममंत्र श्रेष्ठपै, अजानुबाहू सुहास्य वदन काषाय वस्त्र परिधान, भव्य आणि मनोरम मूर्ती दिसे साजिरी, मग करावी प्रार्थना जय जयाजी अघहरणा, परात्परा कैवल्य सदना ब्रह्मानंदायतिवर्या, जय जयाजी पुराण पुरुषा लोकपाला सर्वेशा, अनंत ब्रह्मांडाधीशा वेदवंदा जगद्गुरु, सुखधाम निवासिया सर्वसाक्षी करुणालया, भक्तजन ताराया अनंत रूपे नटलासी, तू अग्नी तू पवन तू आकाश तू जीवन, तूची वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तूच पै, तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र, अष्टदिक पालादी समग्र तूच रूपे नटलासी, करता आणि करविता तूच हविहानी होता, दाता आणि देवविता तूच समर्था निश्चय, जंगम आणि स्थिर तूच व्यापी रे समग्र, तुझ लागी आदी मध्याग्र कोठे नसे पाहता, असो निया निर्गुण रूपे नटलासी सगुण, ज्ञाता आणि ज्ञान तूच एक विश्वेशा, वेदांचाही तर्क चांचरे शास्त्रांतेही नावरे, विष्णू शंकर एकसरे कुंठित झाले सर्वही, मी केवळ अल्पमती करू केवी आपुली स्तुती, सहस्रमुखही निश्चिती शिनला ख्याती वर्णिता, दूर ठेविला चरणी माथा रक्षावे मजसी समर्था, कृपा कटाक्षे दीना नाथा दासाकडे पहावे, आता एतुकी प्रार्थना आनाविजी आपुल्या मना, कृपा समुद्री यामिना आश्रय देजे सदैव, पाप ताप आणि दैन्य सर्व जावो निरसोन, इह लोकी सौख्य देऊन परलोक साधन करवावे, दुस्तर हा भवसागर याचे पावावया पैल तीर, त्वम नाम स्तरणी साचार प्राप्त हो मजला ते, आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना, भ्रांती भूली नाना न बाधोत तुझ्या कृपे, किती वर्णू आपुले गुण द्यावे मज सुख साधन, अज्ञान तिमिर निरसोन ज्ञानार्क हृदयी प्रकटोपै, शांती मनी सदा वसो वृथाभिमान नसो, सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी, भवदुःखे हे निरसो तुझ्या भजनी चित्त वसो, वृथा विषयांची नसो वासना या मनाते, सदा साधू समागम तुझे भजन उत्तम, तेने हो हा दुगम दुर्गम हा भवपंथ, व्यवहारी वर्तता न पडो भ्रांती चित्ता, अंगीन यावी असत्यता सत्ये विजयी सर्वदा, आप्त वर्गाचे पोषण न्यायमार्गावलंबन, एतुके द्यावे वरदान कृपा करुणी समर्था, असो निया संसारात प्राचीन तव नामामृत, प्रपंच आणि परमार्थ तेने सुगम मज लागी, ऐसी प्रार्थना करीत आनंद होय समर्था, संतोषनी तत्वता वर प्रसाद देतील, गुरुवारी उपोषण विधियुक्त करावे स्वामी पूजन, प्रदोष समय होता जाणून उपोषण सोडावे, तेने वाढील बुद्धी सत्य सत्य हे त्रिशुद्धी, अनुभवासी प्रसिद्धी करिताती स्वामी भक्त, श्री स्वामी समर्थ ऐसा षडाक्षरी मंत्र प्रीतीने जपावा अहोरात्र, तेने सर्वार्थ पाविजे, ब्राह्मण क्षत्रियांदिका लागुनी मुख्य जप हा चहुर्वर्णी, श्रियांनीही निशिदिनी जप याचा करावा, प्रसंगी मानस पूजा करिता तेही प्रिय होय समर्था, स्वामी चरित्र वाचिता ऐकता सकल दोष जातील, कैसी करावी स्वामी भक्ती हे नेने मी मंदमती, परी असदा शुद्ध चित्ती तेची भक्ती श्रेष्ठ पै, आम्ही आहो स्वामी भक्त मिरू नये लोकात, जयासी भक्तीचा दंभ व्यर्थ निष्फळ भक्ती तयाची, दंभे षोडशोपचारे पूजिता परिप्रिय नसेची समर्था, भावे पत्रपुष्प अर्पिता समाधान स्वामी ते, जय जयाजी आनंद कंदा जय जयाजी करुणा समुद्रा, विष्णू शंकराची या छंदा कृपा करुणी पूर्वावे, इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत, सदा ऐकुत भाविक भक्त चतुर्दशोध्याय गौडहा, श्रीरस्तु शुभम भवतु। स्वामी चरित्र सारामृत अध्याय 15। श्री गणेशाय नमः। नलगे करणे तीर्थाटन हट योगाधिक साधन, वेदाभ्यास शास्त्र ज्ञान मोक्ष साधन कारणे, अंतरी स्वामी भक्ती जडदा चारी पुरुषार्थ येती हाता, पाप ताप दैन्य वारता तेथे काही नवरेची, वर्तत असता संसारी स्वामी पद आठवी अंतरी, तयाते या भवसागरी निश्चय तारिती समर्थ, सर्व कामना पुरवण अंती दाविती सुरभवन, जे नर करीती नामस्मरण ते मुक्त याच देही, मंगळ वेडे ग्रामात राहत असता श्री समर्थ, ग्रामवासी जनसमस्त वेडा म्हणती तयासी, आपुली भावी प्रख्याती हे नसेसी जयाच्या चित्ती, स्वेच्छे वर्तन करीती काही न जाणती जनवार्ता, कोणासी भाषण न करीती कवनासे ग्रहाण जाती, दुष्टोत्तरे जन ताडिती तरी क्रोध नयेची, शीतोष्णाची भीती नसेची ज्यांची या चित्ती, सदा अरण्यात वसती एकांत स्थळी समर्थ, सुख दुःख समान सदा तृप्त असे मन, लोकवस्ती आणि वन दोन्ही जयासारखी, परमेश्वर रूप यती ऐसे ज्यांच्या वाटे चित्ती, ते करिता स्वामी भक्ती जन हसती दयाते, त्यावेळी मंगळ वेढ्यात बसप्पा तेली राहत, दारिद्र्ये पीडिला बहुत दीन स्थिती तयाची, बसप्पा व्यवसाय करी पुरे न पडे त्या माजारी, 18 विश्व दारिद्र्य घरी पोटा भाकरी मिळेना,
तो एके दिनी फिरत फिरत सहज वना माझी जात, तो देखिले श्री समर्थ दिगंबर यतिराज. कंटक शय्या करून त्यावरी केले शयन, ऐसे नवल देखोन लोटांगण घालितसे. अंतरी पट लिखून यती ईश्वरांश पूर्ण, मनोनी सुखे शयन कंटक शय्येवरी केले. अष्टभावे दाटोनी माथा ठेवी श्रीचरणी, म्हणते कृपा कटाक्षे करुणी दासाकडे पहावे. स्वामी चरणांचा स्पर्श होता, ज्ञानी झाला तो तत्वता. कर जोडोन यास्तविता झाला बहुत प्रकारे. सकल ब्रह्मांड नायका कृपा घना भक्तपालका, पाप ताप दैन्यहारका विश्वपते जगद्गुरु. पाहुनिया प्रेमळ भक्ती अंतरी संतोष लयती, वरद हस्त ठेविती तत्काळ मस्तकी तयाचे. बसाप्पाचे श्रीचरणी मन जडले तैपासुनी, राहू लागला निशिदिनी स्वामी सन्निध आनंदे. जिकडे जातील समर्थ तिकडे आपणही जात, ऐसे पाहुनी हसत कुटील जनतयाते. वेड्याच्या नादी लागला संसार याने सोडिला, घरदार विसरला वेडा झाला निश्चय. मग बसप्पाची कांता ऐकून या ऐशी वार्ता, करीत असे आकांता म्हणे घर बुडाले. आधीच आम्ही निर्धन परिमोल मजुरी करून, करीत होतो उपजीवन आता काय करावे. बसप्पा येता ग्रहासी दृष्टोत्तरे बोले त्यासी, म्हणे सोडिले संसारासी वेड काय लागले. परी बसप्पाचे चित्त स्वामी चरणी आसक्त, जनापवादान भीत नसे चाड कोणाची. ऐसे लोटले काही दिन काय झाले वर्तमान, ते होऊनी सावधान चित्त देऊनी ऐकावे. एके दिवशी अरण्यात बसप्पा स्वामी सेवा करीत, तव झाली असे रात घोर तम दाटले. चित्त जडले श्रीचरणी भीती नसे काही मनी. 2 प्रहर होता रजनी समर्थ उठून चालले. पुढे जाता समर्थ बसप्पा मागे चालत, प्रवेशले घोर अरण्यात क्रूर श्वाप देव रडती. आधीच रात्र अंधारी वृक्ष दाटले नानापरी, मार्ग न दिसे त्या माझारी चरणी रुतती कंटक. परी बसप्पाचे चित्ती न वाटे काही भीती, स्वामी चरणी दडली चित्ती देह भान नसेची. आधीच रात्र अंधेरी वृक्ष दाटले नानापरी, मार्ग न दिसे त्या माझारी चरणी रुतती कंटक. तरी बसप्पाचे चित्ती न वाटे काही भीती, स्वामी चरणी जडली वृत्ती देह भान नसेची. तो समर्थे केले नवल प्रकट झाले असंख्य व्याल, भूभाग व्यापिला सकळ तेजे अग्नि समान. पाद स्पर्श सर्पा झाला बसप्पा भाणावरी आला, अपरिमित देखिला सर्पसमूह चोहीकडे. वृक्ष शाखा अवलोकित तो सर्पमय दिसत, मागे पुढे पाहत तो दिसत सर्पमय. पाहून या ऐसी परी भयभीत झाला अंतरी, तो तयासी मधुरोत्तरी समर्थ काय बोलले. भिऊ नको या समयी जितुके पाही ते तुके घेवी, न करी अनुमान काही दैव तुझे उदेले. ऐसे बोलता समर्थ बसप्पा भय सोडून त्वरित, करी घेऊनी अंगवस्त्र टाकीत एका सर्पावरी. गुंडाळुनी सर्पात्वरित सत्वर उचलोनी घेत, तव सर्प झाले गुप्त तेजही नष्ट जाहले. तेथून या परतले सत्वर ग्रामा माझी आले. बसप्पा सहित बैसले समर्थ एका देऊळी, तेथे आपुले अंगवस्त्र बसप्पा सोडून पाहत, तव त्यात सुवर्ण दिसत सर्प गुप्त जाहला. ऐसे नवल देखोनी चकित झाला अंतकरणी, माथा ठेवी स्वामी चरणी प्रेमाश्रू नयनी वाहती. त्यासी बोलती यतीश्वर घरी जावे त्वा स्वत्वर, सुखे करावा संसार दारा पुत्रा पोशिजे. आनंदोनी मानसी बसप्पा गेला ग्रहासी, वर्तमान सांगता कांतेसी तेही अंतरी सुखावे. कृपा होता समर्थांची वार्ता न उरेची दैन्याची, याविषयी ही बसप्पाची गोष्ट साक्ष देत असे. असो तो बसप्पा भक्त संसार सुख उपभोगित, रात्रंदिन श्री स्वामी समर्थ मंत्र जपे अत्यादरे. पाप ताप आणि दैन्य ज्यांचे दर्शन निरसोन, जायते पद रात्रंदिन प्रेमे विष्णू शंकर ध्याती. पुढे कथा सुंदर स्वामी सुदाचे चरित्र, मन करोनिया स्थिर सादर होऊन ऐकावे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भाविक परिसोत 15 गौडः. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. स्वामी चरित्र सारामृत अध्याय 16. श्री गणेशाय नमः. भक्तजनतारणार्थ यती रूपे श्रीदत्त भुवरी प्रकट होत, अक्कलकोटी वास केला. जे जे झाले त्यांचे भक्त त्यात श्रेष्ठ स्वामी सुत, ऐकता त्यांचे चरित्र महादोष जातील. प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाऊ नामे विख्यात, आनंद होते नांदत निर्वाह करीत नोकरीने. कोकण प्रांती राजापूर तालुक्यात इटिया गाव सुंदर, हरिभाऊ तेथील राहणार जात मराठे तयांची. ते खोत त्या गावचे होते संपन्न पूर्वीचे, त्याच गावी तयांचे माता बंधू राहती. मुंबईत तयांचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित, ते करिता व्यापार त्यात तोटा आला तयासी. एके समयी पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकली काणी, तेव्हा भावधोरणी मनी नवस केला स्वामींते. जरी 8 दिवसात मी होईन कर्जमुक्त, तरी दर्शनात त्वरित अक्कलकोटी येईन. यासी 7 दिवस झाले काही अनुभवा न आले, तो नवल एक वर्तले ऐका चित्त देऊनी. हरिभाऊ आणि त्यांचे मित्र अपूचा व्यापार करिता त्यात, आपणा नुकसान सत्य येईल ऐसे वाटले. त्यांनी काढली एक युक्ती बोलावनी पंडितांप्रती, सर्व वर्तमान त्या सांगती. म्हणे काय करावे हे नुकसान भरावयासी, द्रव्य नाही आम्हापासी. फिर्याद होता अब्रुसी बट्टा लागल्या मुच्या. तेव्हा पंडित बोलले मलाही कर्जदाही झाले, निघेल माझे दिवाळे यात संशय असेना. तुम्ही व्हाव या कर्जमुक्त, यासी करावी युक्ती एक. तुमचा होऊनी मी मालक लिहून देतो पेढीवरी. उभयंतासी मानले
तत्काळ त्यापरी केले. तो नवले एक वर्तले, ऐका सादर होऊनी. आफुसा भाव वाढला, व्यापारात नफा झाला. हे सांगावया पंडिताला, मारवाडी आला आनंदे. पंडिते ऐकून वर्तमान, आनंद झाला त्या लागून. हरिभाऊ ते भेटून वृत्त निवेदन मग केले. अक्कलकोटी स्वामी समर्थ सांप्रत काळी वास करीत, त्यांचीच कृपा ही सत्य, कर्जमुक्त झालो आम्ही. नवस केला तयासी, जाऊ आता दर्शनासी. वार्ता ऐकून उभ्यतासी, चमत्कार वाटला. ज्यांनी आपले मनोरथ पूर्ण केले असती सत्य, ऐसे जे का समर्थ अक्कलकोटी नांदती. तरी अक्कलकोटाप्रती येतो तुमच्या सांगाती. आम्ही पाहून या स्वामी मूर्ती, जन्म सार्थक करू की. गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटी जात. समर्थांचे दर्शन घेत पूजन करती भक्तीने. पाहुनी समर्थांची मूर्ती, तल्लीन हरिभाऊंची वृत्ती. मुख पाहता नयन पाती, नलवती तयांची. तेव्हा समर्थे तयासी, शिव राम मारुती ऐसी. नामे दिधली त्रिवर्गांसी, आनिक मंत्र दिदले. पंडिता राम म्हटले, गजानना शिवनाम दिदले. मारुती हरिभाऊस म्हटले, तिघे केले एक रूप. मग समर्थे त्यावेळे त्रिवर्गाजवळ बोलाविले. तिघांसी 3 श्लोक दिदले, मंत्र म्हणून ते ऐका. गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ऐसा मंत्र हरिभाऊ ते दिदला असे समर्थे. तेव्हा तयाच्या आनंदाते पारावरणसेची. दुसरा मंत्र गजाननाला त्यावेळी श्रींनी दिदला. तेव्हा तयाच्या मनाला आनंद झाला बहुसाळ. आकाशात पतितं तोयम यथा गच्छति सागरम. सर्व देव नमस्कार केशवम प्रति गच्छति. संतोषले त्याचे मन, मग पंडिता जवळ घेऊन एक मंत्र उपदेशोन केले पावन तयाते. इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवः. 300 रुपये तयांनी आणिले होते मुंबईहुनी. त्याचे काय करावे म्हणून विचारिले समर्थांते. ऐसा प्रश्न ऐकुनी समर्थ बोलले त्या लागुनी. त्यांच्या पादुका बनवूनी येथे आणाव्या सत्वर. स्वामी सन्निध काही दिन त्रिवर्ग राहिले आनंदाने. हरिभाऊंचे तनमन स्वामी चरणी दृढ जडले. काही दिवस गेल्यावरी त्रिवर्ग एके अवसरी उभे राहुनी जोडल्या करी. आज्ञा मागती जावया, आज्ञा मिळता तयासी. आनंद आले मुंबईसी, हरिभाऊच्या मानसी. ध्यास लागला स्वामींचा, व्यवहारी वर्तता. स्वस्थता नसेची चित्ता, गोड न लागती संसार वार्ता. चैन नसे क्षणभरी, असो पुढे त्रिवर्गांनी. चांदीच्या पादुका करवोनी अर्पावया स्वामी चरणी. आले अक्कलकोटाते भक्तजनांचा कैवारी. पाहून या डोळे भरी माथा ठेविला चरणावरी. बहुत अंतरी सुखावले, चांदीच्या पादुका आणल्या त्या श्री चरणी अर्पण केल्या. समर्थे आदरे घेतल्या, पायी घातल्या त्याच वेळी. त्या आत्मलिंग पादुका 14 दिवसपर्यंत देखा. पायी वागवी भक्त सखा, दिदल्या नाही कोणाते. हरिभाऊ एके दिनी समर्था सन्निध येऊनी. दर्शन घेऊनी श्रीचरणी मस्तक त्यांनी ठेविले. तो समर्थे त्याप्रती घेऊन या मांडीवरती. वरदहस्त सत्वरगती मस्तकी त्याचे ठेविला. म्हणती तू माझा सुत झालासी आता निश्चित. परिधान करी भगवे वस्त्र संसार देई सोडोनी. मग छाटी कफणी जोडी समर्थे तयासी दिदली. ती घेऊनी तयावेळी परिधान केली सत्वर. आत्मलिंग पादुका सत्वरी देती हरिभाऊचे करी. म्हणती जाऊन सागर तिरी किल्ला बांधून राहावे. धरू नको आता लाज, उभार माझा यशध्वज. करू नको अन्य काज, जनभजना लावावे. जाऊनी आता सत्वर लुटवी आपला संसार. लोभ मोह अणुमात्र चित्ती तुवा न धरावा. आज्ञा ऐकून या ऐसी आनंद झाला मानसी. सत्वर झाले मुंबईसी साधू वेश घेऊनी. सद्गुरुने मस्तकी हस्त ठेविता झाले ज्ञानवंत. धन्य धन्य ते स्वामी सुद, धन्य स्वामी दयाळ. सद्गुरूचा उपदेश होता तत्काळ गेली भवव्यथा. उपरती झाली चित्ता षड्विकार निमाले. बहुत गुरु जगी असती नाना मंत्र उपदेशिती. द्रव्य प्राप्तीस्तव निश्चिती ढोंग माजविती बहुत. तयाचा उपदेश न फळे आत्मरूपी मन न वळे. सत्य ज्ञान काही न कळे मन न चळे प्रपंची. तयासी न म्हणावे गुरु जे केवळ पोट भरू. भवसागर पैलतिरू उतरती लती कैसे. तैसे नभेची समर्थ जे परमेश्वर साक्षात. मस्तकी ठेविता वरदहस्त दिव्य ज्ञान शिष्यांते. असो हरिभाऊने काय केले, ब्राह्मणांशी बोलविले. संकल्प करुणी ठेविले तुळसी पत्र घरावरी. हरिभाऊ घर लुटविता तारा नामे त्यांची कांता. ती करी बहुत आकांता घेत उर बडवोनी. म्हणे जोडून या कर लुटविता तुम्ही संसार. हा नव्हे विचार दुःख लागेल भोगावे. आजवरी अवरुणे दिवस काढिले आपण. परी आता अवलक्षण आपणा काय आठवले. हस्तील सकल जन धिक्कारतील पिशुन. उपास पडता कोण खावया ते घालील. अल्पवयी आपणासी बुद्धी सुचली हे कैसी. त्यागोन या संसार सुखासी दुःख डोही का पडता. संसार सुख भोगोण पुढे येता वृद्धपण. मग करावे मोक्ष साधन सेवावे वनतपार्थ. आपल्या वडिलांची थोरवी मना माझी आणावी. त्यांची कीर्ती मिळवावी उचित नसे आपणा. तुम्ही संसार सोडूनी जाऊनी बसाल जरी वणी. तरी मग सांगा कोणी मज लागी पोसावे. माझे करिता पाणी ग्रहण अग्निब्राह्मण साक्ष ठेवून. आपण वाहिली असे आण स्मरण करावे मानसी. तुम्ही म्हणाल मज सवे
तूही घरदार सोडावे, मज समागमे फिरावे, भिक्षा मागतो घरोघरी, तरी संसार सुखासक्त, मी असे जी सत्य सत्य, संसारी मन विरक्त, माझे न होय कदापि, आता जरी आपण संसार टाकीला लुटून, हे केले महत्पुण्य, ऐसे कोण म्हणेल, कुटुंबा उपवासी मारावे, सर्वस्व धर्म करावे, यासी काय पुण्यकर्म म्हणावे, पाप उलटे होतसे, विणवी ते जोडून कर, अद्यापि स्वस्थ करा अंतर, आपुला हा विचार सोडून द्यावा प्राणप्रिया, ऐसी तियेची उत्तरे ऐकून या स्वामी कुमरे, समाधान बहुत प्रकारे करीतसे तियेचे, परितारेच्या चित्तात षड्रिपू होते जागत, संसाराचे मिथ्यत्व तिये लागे कळेना, आशा मनीषा भ्रांती आणि कल्पना वासना या डाकिनी, त्यांनी तिजला झडपोनी आपणाधीन केलेसे, त्या योगे सद्विचार तियसी न सुचे अणुमात्र, धरून या दुराग्रह स्वामी सुता बोधितसे, षड्विकार त्यागुणी रतला जो स्वामी चरणी, दृढ निश्चय केला मनी, संसार त्याग करावा, स्त्रियाच्या अंगावरी अलंकार तेही लुटविले समग्र, तिये दिदले शुभ्र वस्त्र परिधान करावया, आत्मलिंग समर्थे स्वामी सुता ते दिदले होते, त्या पादुका स्वहस्ते मठा माझी स्थापिल्या, कामाठी पुऱ्यात त्या समयी मठ स्थापिला असे पाही, हरिभाऊ होऊनी गोसावी मठा माझी राहिले, धन्य धन्य ते स्वामी सुत गुरुवाज्ञेने झाले विरक्त, परिजन त्यांते निंदित, नाना दोष देऊनी पूर्वजन्मी तप केले, त्याचे फळ प्राप्त झाले, सद्गुरु चरणी मिनटले, सर्व फिटले भवदुःख, धन्य धन्य स्वामी माऊली सुतावरी कृपा केली, त्याच्या करुणेची सावली विष्णू शंकरावरी असो. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भाविक भक्त परिसोत षोडशोध्याय गोडहा. श्री स्वामी समर्थ. स्वामी चरित्र सारामृत अध्याय 17. श्री गणेशाय नमः. मागील अध्यायी कथा सुंदर. प्रख्यात जे मुंबई शहर, तेथे येऊन स्वामी कुमार मठ स्थापिती समर्थांचा षडविकार जिंकिले, संसाराते त्यागिले, रात्रंदिन रत झाले स्वामी भजनी सुखाने, स्वात्मसुखी तल्लीन वृत्ती, तेणे हरली संस्कृती, कवनाची नाही भीती, सदा चित्ती आनंद, स्वामी नामाचे भजन, त्यांची या चरित्राचे कीर्तन, त्याहुनी व्यवसाय अन्न, स्वामी सुतनेनती, संसाराते सोडून बैसले गोसावी होऊन, हे पाहून कित्येक जण हसताती त्याते, परी त्याचा विषाद चित्ती, स्वामी सूतन मानिती, अंगी बाणली पूर्ण विरक्ती, विषयासक्ती नसेच, स्वामी सुताची जननी काकूबाई नामे करुणी, तिने हे वृत्त ऐकुनी दुःख केले अनिवार, मोहावरती सापडले, मायावश जे झाले, त्यांसी प्रपंचा वेगळे, गोड काही न लागेची, पुत्र वात्सल्ये करुण पाही, शोक करीत काकूबाई मुंबईत लवलाही, सुता जवळी पातल्या, गोसावी निज सुता पाहुनी, वक्षस्थळ घेती बडवूनी, अंग टाकीले धरणी, बहुत आक्रोश मांडिला, निज मातेचा शोक पाहून दुःखित झाले अंतःकरण, तिये लागी सावरुण धरिले सत्वर प्रेमाने, तुझ्या उदरी जन्मास आलो, सद्गुरुपायी विनटलो, जन्म मरणाते चुकलो, मुक्त झालो सहजची, धन्य धन्य तुगे जननी, मज लागी प्रसवोनी, मान्य झाली त्रिभुवनी, काय धन्यता वर्णावी. अशा प्रकारे स्वामीसुत मातेचे समाधान करीत, मधुर शब्दे समजावित, परमार्थ गोष्टी सांगोनी, परी त्यांच्या या गोष्टी केसी गोड न लागती, म्हणे याची भ्रष्टमती खचित असे झाली, याची पिशाच्च बाधा झाली किंवा कोणी करणी केली, याची सोय पाहिली, पंचाक्षरी आणुनी, त्या समयी प्रख्यात थोर यशवंतराव भोसेकर, जयासी देव मामलेदार, सर्व लोक बोलती, तयाची घेऊन भेटी, विचारावी काही युक्ती, ते जरी कृपा करीती तरी होय आरोग्य, ऐसा विचार करून पोटी, दर्शना आल्या उठाउठी, सांगितल्या सुताच्या गोष्टी, मुळापासून सर्वही, होऊन या दीनवदन करीती विनंती कर जोडून, म्हणती सर्वज्ञ आपण, उपाय यासी सांगावा, ऐकोन या देव मामलेदार, हसुनी देती उत्तर, त्यासी पिशाच्च लागले थोर, माझेनी दूर नोहेची, ऐसे उत्तर ऐकुनी दुःखित झाली अंतःकरणी, मग ते स्वामी सुदाचे जननी अक्कलकोटी येतसे, म्हणे ज्याने वेळ लाविले त्यांचीच धरावी पाऊले, येणे उपाय आपुले, कार्य सत्य होईल. असो इकडे स्वामी सुद मुंबई माझी वास्तव्य करीत, हिंदू पारसी स्वामी भक्त त्यांच्या उपदेशे जाहले, मठ होता कामाठी पुऱ्यात, तेथे जागा नव्हती प्रशस्त, मग दिली कांदेवाडीत जागा एका भक्तिनीने, निस्सिम जे स्वामी भक्त आनंदे भजनी नाचत, कुटील जन त्याते हसत, ढोंग अबगे म्हणती हे, परी निंदा आणि स्तुती दोन्ही समान जे मानिती, श्रीचरणांविन आसकती अन्य विषयावरी नसे, जन निंदा करिताती अनेक प्रकारे दूषण देती, परी शांत चित्ते त्यांप्रती उपदेशिती स्वामीसुत, जे अहंकारे बुडाले सत्यपथाचरण चुकले, निज कार्याते विसरले, मोहे पडले भवजली, ऐसे जे का मूढजन ते भक्ता देती दूषण, परी तेने अंतःकरण दुःखित नोहे तयाचे, तारा नामे तयाची कांता, तेही त्रास देत स्वामीसुता, परी तयाच्या चित्ता दुःख खेद नसेची. प्रथम मुंबई शहरात शके 1793 फाल्गुन कृष्ण त्रयोदशीस स्वामी जयंती केलेसी, कोणे एके समयासी नगर करणाना जोशी, सहजा आले मुंबईसी,
त्यांनी ऐकले वर्तमान. या नगरात सांप्रत स्वामी सुत स्वामी भक्त गोसावी होऊन राहत. महाज्ञानी असती ते एकवार पहावे त्यासी. इच्छा झाली नानासी मग कोणे एके समयासी. मठा माझी पातले पाहुनी स्वामी सुताप्रती. आनंदले नाना चित्ती प्रेमानंदे चरणवंदिती. स्तमन करीती तयाचे स्वामी सुत तयासी. लाविले स्वामी भक्तिसी धन्य झाले नाना जोशी. रंगले भजनी समर्थांच्या ऐसे कित्येक सज्जन. स्वामी सुते शिष्य करुण वाढविले महात्म्यपूर्ण. श्री समर्थ भक्तीचे पुढे जोशी बुवांनी स्वामींची पत्रिका करुणी ती अर्पाव्या श्रीचरणी. अक्कलकोटी पातले पत्रिका श्रीचरणी अर्पली. स्वामी मूर्ती आनंदली समर्थे त्यासी आज्ञा केली. नगारा वाजवा म्हणून नगारा वाजविता जोशी. हसू आले समर्थांसी पाहुनी या स्वक्तासी. परमानंद जाहला अक्कलकोटी स्वामी सुत. श्री सन्निध भजन करीत कीर्तनी आनंदे नाचत. लोकलज्जा सोडूनी लोकापवादाचे मानी भय. तो भक्ती करील काय प्रेमानंद चित्तानो हे. भजनी मन लागेना त्रिविध जन नाना रीती. निंदा स्तुती करीताती खेदानंद मानिती चित्ती. चित्तवृत्ती द्विधा होय असो अक्कलकोट नगरात. शके 1793 प्रथम स्वामी जयंती करीत. स्वामी सुत आनंदे छेली खेडे ग्रामात. प्रथम स्वामी प्रकट होत विजयसिंग नामे भक्त. गोट्या खेळत त्या सवे ऐसे स्वामी सुताचे मत. परिदिसे आधार रहित सत्यासत्य जाणती समर्थ. आपण येथे अज्ञानी स्वामी सुत दिवसेंदिवस. स्वामी भक्ती करी विशेष जन लाविले भजनास. कीर्ती ध्वज उभारिला मना माझी धरुणी कामना. कोणी येताची दर्शना त्यासी समर्थ करीती आज्ञा. सुताकडे जावयाची स्वामी सुत ही त्याप्रती. मनातील खुन सांगती ऐकून जन चकित होती. वर्णिती ख्याती सुताची एकदा सहज स्वामी सुत. अक्कलकोटी दर्शना येत तेव्हा समर्थ राजवाड्यात. राहिले होते आनंदे राणीची या आज्ञे वाचुनी. दर्शन नोहे कोणा लागुनी ऐसे वर्तमान ऐकोनी. खिन्न मनी स्वामी सुत स्वामी दर्शन घेतल्या बिन. तो न सेवी उदकान्न ऐसे दिवस झाले तीन. निराहार राहिला मग वाड्यासमोर जाऊन. आरंभिले प्रेमळ भजन जे करुण रसे भरले पूर्ण. ऐकले अतुन राणीने हा समर्थांचा निस्सीम भक्त. आनंदे भजनी नाचत समर्थ दर्शनाची धरित. दृढ इच्छा अंतरी सेवकासी म्हणे सत्वरी. तुम्ही जाऊन यावसरी त्या साधू ते मंदिरी. प्रार्थून या आणावे ऐसी राणीची आज्ञा होता. सेवक धावले तत्वता प्रार्थून या स्वामी सुता. मंदिरा माझी आणिले पाहुन या समर्थांसी. उल्हास सुदाचे मानसी धावून या वेगेसी. मिठी चरणी घातली सद्गतीत अंतःकरणी. चरण क्षाळिले नयनाश्रूंनी देहभान गेला विसरुणी. स्वामी पदी सुखावला बाळ चुकले मातेसी. ते भेटले बहुत दिवसी मग तयाच्या आनंदासी. पारा वाराणसीची निज सुता ते पाहुनी. आनंदले समर्थमनी कर फिरविला मुखावरणी. हस्ती धरून उठविले अक्कलकोटी त्या अवसरी. बहुत होते सेवेकरी परी समर्थांची प्रीती खरी. स्वामी सुतावरी होती त्यात होते जे दुर्जन. ते सुताचा उत्कर्ष पाहून दूषित होय त्यांचे मन. द्वेष पूर्ण करिताती काही उपाय करून. फिरवून समर्थांचे मन स्वामी सुतावरचे प्रेम कमी करू पाहताती. स्वामी सुत रात्रंदिन समर्था पुढे करीती भजन. पायी खडावा घालून प्रेमरंगे नाचती. एके दिवशी श्री समर्थ बैसले असता आनंदात. स्वामी सुत भजन करीत पायी खडावा घालून. ऐसी वेळ साधुनी समर्था सांगितले दुर्जनी. स्वामी सुताचे हे करणी योग्य नसे सर्वथा. बैसला असता आपण पायी खडावा घालून. हा नाचतो काय म्हणून आपुला अपमान करावाया. परखी आणि निजसुत समान लेखिती जे सत्य. जे सर्वांसी अलिप्त श्रेष्ठ कनिष्ठ कोण त्या ते. आता खडावा काढुनी मग नाचा बेतवा भजनी. ऐसी आज्ञा सुता लागुनी केली समर्थ त्यावेळी. तोच उठले कित्येक जण खडावा घेतल्या काढून. स्वामी सुताचा अपमान केला ऐशा प्रकारे. पाहून या ऐसे परी खिन्न झाला सुत अंतरी. काळजात बोचली सुरी अपमान दुःखे दुखवला. मरणाहून परम कठीण दुःख देतसे अपमान. उतरले सुताचे वदन निस्तेज झाले सत्वर. तयाचे होते जे वैरी ते आनंदले अंतरी. म्हणती मोडली खोडबरी अभिमान उतरला. असो मग स्वामी सुत ते स्थळ सोडून त्वरित. नगराबाहेर येत मार्ग धरित मुंबईचा. अपमान दुःखे दुखवला अंतरी बहु खिन्न झाला. परतोनी नाही आला जन्मभरी अक्कलकोटी. स्वाभिमानी जो नर त्याचे दुःख विधा अंतर. ते दुःख जन्मभर त्याच्या मनी जाचतसे. त्या दुःखे उत्तरोत्तर क्षीण झाला स्वामी कुमर. दुःख करी दिवस रात्र चैन नसे क्षणभरी. तोची रोग लागला शेवटी आजारी पडला. ऐसा समाचार समजला अक्कलकोटी समर्थांते. स्वामी सुताची जननी राहत असे त्या स्थानी. तिने हे वर्तमान ऐकोनी विनविते समर्थांते. म्हणे कृपा करुणिया सुता ते आणावे या ठाया. कृपादृष्टी पाहुनिया आरोग्य तया करावे. मग समर्थे त्या अवसरी मुंबईस पाठविले सेवेकरी. म्हणती सुता ते सत्वरी मज सन्निधानावे. परिसुत त्या सांगाती आला नाही अक्कलकोटी. अपमान दुःख त्याचे पोटी रात्रंदिस सलतसे. अपमान दुःख त्याचे पोटी रात्रंदिन सलतसे. सेवेकरी परतोनी आले समर्थांते वृत्त कथिले. आणखी दुसरे पाठविले त्यांची गती तीच झाली. मग सांगती समर्थ त्यासी घालूनी पेटीत. घेऊन यावे त्वरित कोणीतरी जाऊनी. तथापि स्वामी सुतपाही अक्कलकोटी आला नाही. दिवसेंदिवस देही क्षीण होत चालला. शेवटी बोलले समर्थ
आता जरी नये सत्य तरी तोफ भरून यथार्थ ठेविली ती उडवुकी. याचा अर्थ स्पष्ट होता तो समजला स्वामी सुता. परितोन आला अक्कलकोटा जीवित परवान केली. आजार वाढला विशेष श्रावण शुद्ध प्रतिपदेस केला असे कैलासवास. सर्व लोक हळहळती त्या समयी मुंबईत. तयाचे जे शिष्य होत त्यासी झाले दुःख अमित. शोकसागरी बुडाले अक्कलकोटी त्या दिनी. समर्थ करीती विचित्र करणी बैसले स्नान करुणी. परिगंधन लाविती भोजनाते न उठती. धरणीवरी अंग टाकती कोणासंगे न बोलती. रुदन करीती क्षणोक्षणी इतक्या माझी सत्वर. मुंबईहुनी आली तार श्रुत झाला समाचार. स्वामी सुतगत झाला उदासीनता त्या दिवशी. आली सर्व नगरासी चैन न पडे काकूबाईंसी. पुस्ती समर्था क्षणोक्षणी मग काकूबाईने सत्वर जवळी केले मुंबापूर. तेथे समजला समाचार परत्र पावला आत्मज. निज पुत्र मरण वार्ता ऐकून करीती आकांता. तो दुःखद समय वर्णिता दुःख अंतरी होतसे. असो मग काकूबाई अक्कलकोटी लवलाही. परतून आल्या पाही बोलल्या काय समर्थाते. सूत आपला भक्त असून अकाली पावला का मरण. मग स्मरती जे हे चरण त्यांचे तारण होय कैसे. समर्थ बोलले ते ऐसी उल्लंघिले आमुच्या आज्ञेसी. संधी सापडी काळासी ओढुनी बळेची मग नेला. पुत्र शोके करुण दुःख करी रात्रंदिन. समर्थ तियेचे समाधान परोपरी करिताती. नर जन्मा येऊनी सत्य भक्ती केली एकनिष्ठ. केले जन्माचे सार्थक परमपदा पावले. ऊच नीच भगवंती नसे काही निश्चिती. ज्याची असेल जैसी भक्ती श्रेष्ठ कनिष्ठ तेणेची. धन्य धन्य स्वामी कुमर उतरला भवदधी दुस्तर. ख्याती झाली सर्वत्र कीर्ती अमर राहिली. स्वामी सुताच्या गादीवरी कोण नेमावा अधिकारी. ऐसा प्रश्न एके अवसरी पुस्ती सेवेकरी समर्थांते. ते कथा रसाळ अत्यंत वर्णिले पुढील अध्यायात. श्रोते होऊनी सावध चित्त अवधान द्यावे कथेसी. जय जय श्री भक्तपाला जय जयाजी परममंगला. विष्णू शंकराची विमला कीर्ती पसरो सर्वत्र. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. भाविक भक्त परिसोत सप्तदशोऽध्याय गोडहा. श्री भगवच्चरणार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभं भवतु. स्वामी चरित्र सारामृत अध्याय 18. श्री गणेशाय नमः. स्वामी सुताच्या गादीवरी कोण नेमावा अधिकारी. ऐसा प्रश्न सेवेकरी करता ती समर्थांते. तेव्हा बोलले समर्थ सेवेकरी असती सांप्रत. परी एकही मजला त्यात योग्य कोणी दिसेना. जेव्हा येईल आमुच्या मानसी त्या समयी मोर पाखरासी. अधिकारी नेमुन गादीसी चिंता तुम्ही न करावी. मोर पाखरा समर्थ म्हणती वेळोवेळा. रात्रंदिन तोची चाळा मोठमोठ्याने वरडती. आमुची पाऱ्याची वीट जतन करावी नीट. वारंवार म्हणती समर्थ काकूबाई लागुनी. लपून ठेवले विठेसी ती दिली पाहिजे आमासी. याचा अर्थ कवनासी स्पष्ट काही कळेना. असो स्वामी सुताचा भ्राता कोकणात राहत होता. स्वामी सुत मृत्यू पावता वर्तमान कळले त्या. तो केवळ अज्ञान दादा तयाचे अभिनाम. त्याचे शरीरी असमाधान कृश होत चालला. काकूबाईने तयासी आणविले आपणांपासी. एके दिवशी समर्थांशी दादा प्रति दाखविले. बाळ चालले वाळुनी यासी अमृतदृष्टीने पाहुनी. निरोगी करावे जी स्वामी बाई विनवे समर्थांते. समर्थ बोलले बाईसी 4 वेळा जीव घालियासी. आरोग्य होईल बाळासी चिंता मानसी करू नको. त्याप्रमाणे बाई करिता दादासी झाली आरोग्यता. समर्थांची कृपा होता रोग कोठे राहील. केजगाव मोंगलाईत जेथे नानासाहेब भक्त त्यांनी बांधला श्रींचा मठ. द्रव्य बहुत खर्चिले श्रींची आज्ञा घेऊन सत्य पादुका स्थापाव्या मठात. या कारणे अक्कलकोटी येत दर्शन घेत समर्थांचे. ते म्हणती काकूबाईसी पादुका स्थापन करायासी. तुम्ही पाठवा दादासी समागमे अमुच्या. बाई म्हणे तो अज्ञान तशात शरीरी असमाधान. त्याची काळजी घेईल कोण सत्य सांगा मजलागी. परी आज्ञा देतील समर्थ तरी पाठवीन मी सत्य. मग समर्थांजवळ येत घेऊन या दादासी. समर्थे वृत्त ऐकून म्हणती द्यावे पाठवून. बाळ आहे जरी अज्ञ तरी सांभाळू तयासी. काकूबाई बहुत प्रकारे समर्था सांगे मधुरुत्तरे. दादासी पाठवणे नाही बरे वर्जावे आपण सर्वाते. समर्थ तियेसी बोलले त्यात तुमचे काय गेले. आम्हासी दिसेल जे भले तेच आम्ही करू की. शेवटी मंडळी सांगाती दादासी पाठविले केजे प्रती. पादुका स्थापन झाल्यावरती दादा आला परतोनी. पुढे सेवेकऱ्यां सांगती त्यासी मुंबईसी पाठविती. ब्रह्मचार्यांसी आज्ञा करती यासी स्थापा गादीवरी. ब्रह्मचारी बुवांजवळी दादासी नेत मंडळी. जी समर्थे आज्ञा केली ती सांगितली तत्काळ. दादासी करुण गोसावी मुंबईची गादी चालवावी. स्वामी सुताजी यास द्यावी कफनी झोळी निशाण. ब्रह्मचारी दादासी उपदेशिती दिवसनिशी. गोसावी होऊन गादीसी चालवावे आपण. दादा जरी अज्ञान होता तरी ऐशा गोष्टी करिता. नकार म्हणेची सर्वथा न रुचेत चित्ता त्याची या परी ब्रह्मचार्यांनी पाहिली खटपट करुणी. शेवटी दादासी मुंबईहुनी अक्कलकोटा पाठविले. दादास घेऊन सत्वरी श्री सन्निध आले टाळकरी. तेव्हा दादा घेऊन तुंबरी भजन करीत आनंदे. समर्थ ऐसा समयासी आज्ञा केली भुजंगासी. घेऊन माझ्या पादुकांसी मस्तकी ठेव दादाच्या. मोर्चेल आणून सत्वरी धरा म्हणती त्यावरी. आज्ञेप्रमाणे सेवेकरी करिता ती तैसेच. श्रींच्या पादुका श्री पडता उपरती झाली त्याच्या चित्ता. हृदयी प्रगटला ज्ञान सविता
अज्ञान गेले लयाते. दादा भजनी रंगला, देहभानही विसरला, स्वस्वरूपी लीन झाला, सर्व पळाला अहंभाव. धन्य गुरुचे महिमान, पादुका स्पर्श करोण, जहाले तत्काळ ब्रह्मज्ञान, काय धन्यता वर्णावी. असो दादाची पाहून वृत्ती, काकूबाई दचकली चित्ती, म्हणे समर्थे दादा प्रती, वेड खचित लावले. ती म्हणे जी समर्था, आपण हे काय करिता, दादाची या शिरी ठेविता, पादुका काय म्हणून. समर्थ बोलले ती येसी, जे बरे वाटेल आम्हासी, तेची करूया समयासी, व्यर्थ बडबड करू नको. वाकूबाई बोले वचन, एकासी गोसावी बनवून, टाकीला आपण मारून, एतुकेची पुरे झाले. ऐकून अशा वचनाला समर्थांसी क्रोध आला, घाला म्हणती बाईला, खोड्या माझी सत्वर. काकूबाईने आकांत करुणी मांडिला अनर्थ, नाना अपशब्द बोलत भाळ पिटीत स्वस्ते. परी समर्थे त्या समयी लक्ष तिकडे दिले नाही, दादासी बनवले गोसावी, कफनी झोळी अर्पिली. दुसरे दिवशी दादांसी समर्थ पाठविले भिक्षेसी, ते पाहुनी काकूबाईसी दुःख झाले अपार. लोळे समर्थांच्या चरणावरी, करुणा भाकी पदर पसरी, विनवी तसे नाना परी, शोक करी अपार. समर्थांसी हसू आले, अधिकची कौतुक मांडिले, दादासी जवळ बोलाविले, काय सांगितले तयासी. अनुसुया तुझी माता, तिज पाशी भिक्षा मागाता, अवश्य म्हणून तत्वता, जननी जवळ पातला. ऐसे बाईने पाहुनी, क्रोधाविष्ट अंतःकरणे, म्हणे तुझी हे करणे, लोकपावादा कारण. भिक्षान्न आपण सेवावे, हे नवेची जाण बरवे, चाळे अवघे सोडावे, संसारी भावे सुखाने. ऐकूनी मातीची उक्ती, दादा तीच प्रति बोलती, ऐहिक सुखे तुच्छ गमती, माते आज पासोनी. पुत्राचे ऐकून वचन, उदास झाले तिचे मन, असो दादा गोसावी होऊन, स्वामी भजनी रंगले. काही दिवस झाल्यावरी मग आले मुंबापुरी, स्वामी सुताच्या गादीवरी, बसवनी संस्था चालवली. कलियुगे दिवसेंदिवस वाढील स्वामी महिमा विशेष, ऐसे बोलले स्वामीदास, येथे विश्वास धरावा. दोघा बंधूचे ऐसे वृत्त वर्णिले असे संकलित, केला नाही विस्तार येथ, सार मात्र घेतले. जैसे श्रेष्ठ स्वामीसुत, तैसे चिदादा बुवा सत्य, भुवरी जगदोद्धारार्थ, विष्णू शंकर अवतरले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत, सदा प्रेमळ परिसोत. अष्टदशोऽध्यायः गौडः. श्रीरस्तु शुभं भवतु. स्वामी चरित्र सारामृत अध्याय 19. श्री गणेशाय नमः. एकाग्रचित्ते करिता श्रवण, तेने होय दिव्यदान, त्या ज्ञाने परमार्थ साधन पंथ सुलभ होतसे. सच्चरित्रे श्रवण करिता परमानंद होय चित्ता, ओळखू ये सत्यासत्यता परमार्थ प्रपंचाची. या नर देहा येऊन काय करावे आपण, जेणे होईल सुगम दुस्तर हा भवपंथ. ज्यासी वाणी ती भले, सज्जन ज्या मार्गे गेले, सर्व दुःख मुक्त झाले तो पंथ धरावा. बोलणे असो हे आता, वर्णू पुढे स्वामी चरित्रा. अत्यादरे श्रवण करिता सर्वार्थ पाविजे निश्चय. प्रसिद्ध आळंदी क्षेत्री नामे नृसिंह सरस्वती, जयांची सर्वत्र ख्याती अजरामर राहिली. कृष्णात टाकी क्षेत्रे पवित्र, ती देखिले त्यांनी समस्त. नाना योगाभ्यासी बहुत, महासाधू देखिले, करावे हटयोग साधन. ऐसी इच्छा बहुत दीन, नाना स्थाने फिरून शोध करीती गुरुचा. जपी तपी संन्यासी देखील अनेक तापसी, जे सदा अरण्यवासी योगाभ्यासी वैसले. एक सुरमंडळ विलोकती, एक पंचाग्नी साधन करती, एक वायू भक्षिताती, मौन धरिती किती एक. एक झाले दिगंबर, एकी केला ऊर्ध्वकर, एक घालिती नमस्कार, एक ध्यानस्थ बैसले. एक आश्रमी राहून शिष्या सांगती गुह्य ज्ञान, एक करीती तीर्थाटन, एक पूजनी बैसले. ऐसे असंख्य देखिले, ज्ञानतयाचे पाहिले, कित्येकांचे चरण धरिले, परी गेले व्यर्थची. हठयोग परम कठीण, कैसा साधावा साध्य आपण, या विषयी पूर्ण ज्ञान कोणी तया ते सांगेना. एके समयी अक्कलकोटी, स्वामी दर्शनेश्च्या धरुणी पोटी, आले नृसिंह सरस्वती, महिमा श्रींचा ऐकुणी. नृसिंह सरस्वती दर्शनासी, एती कळले समर्थांसी, जाणिले त्यांच्या हृदगतासी. अंतरामाजी अतिच सन्मुख पाहुनी तयाला, आज्ञाचक्र भेदांतला. एक श्लोक सत्वर म्हणला, श्रवणी पडला तयांच्या. श्लोक ऐकता तेथेची समाधी लागली त्यांची, स्मृती न राहिली देहाची. ब्रह्मरंध्री प्राणवायू, आश्चर्य करती सकल जन. असो झाली या काही वेळ, समाधी उतरोनी तत्काळ. नृसिंह सरस्वती धावले, स्वामी पदांबुजांवरी, मस्तक ठेविले धडकरी. सद्गतीत झाले अंतरी, हर्षपोटी न समावे, ओठोनी या करती स्तुती. धन्य धन्य हे स्वामी मूर्ती, केवळ परमेश्वर असती, रूप घेती मानवाचे. मी आज कित्येक दिवस हटयोग साधन करावयास, केले बहुत सायास, परी सर्व व्यर्थ गेले. स्वामी कृपा आज झाली, तेणे माझी इच्छा पुरली. चिंता सकल दूर झाली, कार्यभाग साधला. असो नृसिंह सरस्वती आळंदी क्षेत्री परतोणी येती, तेथेची वास्तव्य करीती. सिद्धी प्रसन्न जयाला, बहुत धर्मकृत्ये केली, दूर दूर कीर्ती गेली. काही दिवशी एके वेळी अक्कलकोटी पातले, घेतले समर्थांचे दर्शन. उभे राहिले कर जोडून, झाले बहुत समाधान. गुरुमूर्ती पाहुनिया, पाहुनी नृसिंह सरस्वतीसी, समर्थ बोलले त्या समयासी. लोकी धन्यता पावलासी, वारयोषिता पाळुनी, तेसी द्यावे सोडुनी, तरी श्रेष्ठत्व पावसी जनी. मग सहजसी सूरभवनी, अंती जासी सुखाने. ऐकोनी समर्थांची वाणी, आश्चर्य वाटले सकलामनी. नृसिंह सरस्वती स्वामी असोनी, विपरीत केवी करतील, परी अंतरीची खुण, यती तत्काळ जाणून. पाहू लागले अधोवदन, शब्द एक न बोलवे. सिद्धी करुणे प्रसन्न, वाढविले आपले महिमान. तेची वार योषिते समान, अर्थ स्वामी वचनाचा.
असो तेव्हापासून सिद्धी दिदली सोडून येऊन राहिले स्वस्थानी धर्मकृत्ये बहुत केली. यशवंतराव भोसेकर नावे देव मामलेदार त्यांचीही ज्ञानसाचार समर्थ कृपेने झाले. ऐसे सच्चिष्य अनेक श्री कृपेने ज्ञानी विशेष ज्यांनी ओळखले आत्मरूप महिमा त्यांचा न वर्णवे. वासुदेव फडके ब्राह्मण थोर ज्याची प्रसिद्धी सर्वत्र इंग्रजी अंमलात अनिवार्य होऊनी बंड केले जाणे. समर्थांची कृपा होता इच्छित कार्य साधिल तत्वता. ऐसे वाटले त्याचा चित्ता दर्शनाते पातला. करी नग्न तलवार घेऊन आला श्रींसमोर घालून साष्टांग नमस्कार मना माझी प्रार्थित. स्वकार्य चिंतुनी अंतरी खडग दिदले श्रींच्या करी म्हणे मजवरी कृपा करी तरी खडग हाती देतील. जाऊनी बसला दूर श्रींनी जाणले अंतर त्याचे पाहुनी कर्म घोर. राजद्रोह मानसी लग बगे उठली स्वारी सत्वर आली बाहेरी. तरवडाचे झाडावरी तलवार दिली टाकोनी वासुदेवराव पाहुनी खिन्न झाला अंतःकरणी. समर्थांते आपुले करणी नावडे सर्वता म्हणतसे कार्य आपण योजिले ते शेवटा न जाय भले. ऐसे समर्थ दर्शविले म्हणून दिले खडग हरी. परी तो अभिमानी पुरुष खडग घेऊन तैसेच आला परत स्वस्थानास. झेंडा उभारिला बंडाचा त्यात त्यासी यश न आले. सर्व हेतू निष्फळ झाले शेवटी परिपत्य भोगले. कष्ट गेले व्यर्थची असो स्वामींचे भक्त तात्या भोसले विख्यात. राहती अक्कलकोटात राजा श्रीत शरदार. काही कारण जाहले संसारी मन विटले. प्रपंचाते सोडिले भक्त झाले स्वामींचे. मायापाश तोडुनी दृढ झाले स्वामी चरणी. भजन पूजन निशिदिनी करिताती आनंदे. अकस्मात एके दिवशी भयभीत झाले मानसी. यमदूत दिसती दृष्टीसी मृत्यू समय पातला. पाहून या विपरीत परी श्रीचरण धरले धडकरी. उभा राहिला काळ दूरी नवल परी जाहले. दीनवदन होऊनी दृढ घातली मिठी चरणी. तात्या करी विनवनी मरण माझे चुकवावे. ते पाहुनी श्री समर्थ कृतांतासी काय सांगत. हा असे माझा भक्त आयुष्य याचे न सरले. पहिलं तो ऋषभ दिसत त्याचा आज असे अंत. त्यासी न्यावे त्वात्वरित स्पर्श याते करू नको. ऐसे समर्थ बोलले तोची नवल वर्तले. तत्काळ ऋषभाचे प्राण गेले धरणी पडले कलेवर. जन पाहुनी आश्चर्य करती धन्यता थोर वर्णिताती. बैला प्रती दिधली मुक्ती मरण चुकले तात्यांचे. ऐशा लीला असंख्य वर्णू जाता वाढील ग्रंथ. हे स्वामी चरित्र सारामृत चरित्र सार मात्र येथे. जयाची लीला अगम्य ध्याती जाते निगमागम. सुरनर वर्णिताती गुण अनादि सिद्ध परमात्मा. नाना रूपे नटोनी स्वेच्छे विचरे जो याजनी. भक्ता सन्मार्ग दाखवूनी भवसागरी तारित. त्या परमात्म्याचा अवतार श्री स्वामी यती दिगंबर प्रकट झाले धरणीवर. जगदुद्धारा कारणे त्यांची पदसेवा निशिदिनी करुणी तत्पर सदा भजनी. विष्णू शंकराचे मणी हेची वसो सदैव. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोत प्रेमळ भक्त. 19वा अध्याय गोडहा. श्रीरस्तु शुभम भवतु. स्वामी चरित्र सारामृत अध्याय 20. श्री गणेशाय नमः. जय जयाजी करुणाकरा जय जयाजी यतिवरा. भक्तजन संतापहरा सर्वेश्वरा गुरुराया. लीला वेशधारी दत्ता सर्वसाक्षी अनंता. विमल रूपा गुरुनाथा परब्रह्म सनातना. तुझे चरित्र अगाध केवी वर्णो मी मतिमंद. परी घेतला असे छंद पूर्ण केला पाहिजे. तुझ्या गुणांचे वर्णन करिता भागे सहस्रवदन. निगमागमांसही जाण नसे पार लागला. तुझे वर्णावया चरित्र तुझ समकवी पाहिजेत. तरी अल्पमतीने अत्यल्प गुणानुवाद काण गावे. वर्णिता समर्थांचे गुण नाना दोष होती दहन. सांगता ऐकता पावन वक्ता श्रोता दोघेही. अक्कल कोटी वास केला जना दाविल्या अनंतलीला. उद्धरिले कैक पाप्याला अद्भुत चरित्र स्वामींचे. असो कोणे एके दिवशी इच्छा धोरणी मानसी. ग्रहस्थ एक दर्शनासी समर्थांच्या पातला. करुणिया श्रींची स्तुती माथा ठेविला चरणावरती. तेव्हा समर्थ त्याते वदती हास्य वदने करुणी. फकीराते देई खाणा तेने पुरतील सर्व कामना. पक्वान्ने करुणी नाना यथेच्छ भोजन देईजे. ग्रहस्थे आज्ञा म्हणून केली नाना पक्वान्ने. फकीर बोलाविले 5 जण जेऊ घातले तयाते. फकीर तृप्त होऊन जाती उच्चिष्ट उरले पात्रावरती. तेव्हा समर्थ आज्ञापती ग्रहस्थाते सत्वर. शेष अन्न करी ग्रहण तुझे मनोरथ होतील पूर्ण. परी त्या ग्रहस्थाचे मन साशंक झाले ते धवा. म्हणे यवन याती अपवित्र त्यांचे कैसे घेऊ उच्चिष्ट. यातीमध्ये पावेन कष्ट कळता स्वजना गोष्ट हे. आला मनी ऐसा विचार तो समर्थास कळला सत्वर. म्हणती हा अभाविक नर कल्पना चित्ती याची या. इतक्या माझी साहजिक कोणी भ्रमिष्ट ग्रस्त एक. एवोन स्वामी सन्मुख स्वस्थ उभा राहिला. दारिद्र्यग्रस्त झाला म्हणून भ्रमिष्ट फिरे रात्रंदिन. द्रव्य मेळाव्या साधन त्या जवळी नसे परी. त्यासे देखून समर्थ म्हणती हे उच्चिष्ट घेतवरित. तो निशंक मनात पात्रावरी बैसला. त्यासी बोलले समर्थ तू मुंबापुरी जाई त्वरित. सफल होतील मनोरथ द्रव्य प्राप्ती होईल. स्वामी वचनी भाव धरिला तत्काळ मुंबईस आला. उगाच भटको लागला द्रव्य मिळेल म्हणून. प्रभात समयी एके दिवशी ग्रहस्थ निघाला फिरायासी. येऊन एका घरापाशी स्वस्त उभा राहिला. तो घरातून एक वृद्ध बाई दार उघडून घाई घाई बाहेर येऊन या पाही. ग्रहस्थ पडला दृष्टीसी. तिने बोलाविले त्याला आसनावरी बैसवला. 10,000च्या तिथल्या नोटा आणून सत्वर.
ग्रहस्थ मनी आनंदला, बाई ते आशीर्वाद दिला, द्रव्य लाभ होता आला, शुद्धी वरी सत्वर, समर्थांचे वचन सत्य, ग्रहस्था आली प्रचित, वारंवार स्तुती करीत स्तोत्रगात स्वामींचे, समर्थांची लीला विचित्र, केवी वंदू शके मी पामर, ज्या वर्णिता थोर थोर, श्रमित झाले कविराज, कोणी दाता नृपवर, दान कराया भांडार, मोकळे करी परी शक्यतेनुसार, याचक नेती बांधुनी, षड्रस अन्नाचे ढिग पडले, क्षुदित जन तेथे आले, त्यांनी त्यातून भक्षिले, क्षुधा शांत होईतो, स्वामी चरित्र भांडारातून, रत्ने घेतले निवडून, प्रेमादरे माळ करून, श्रोते कंठी घातली, श्री स्वामी चरण सरोजी, विष्णू भ्रमर घाली रुंजी, अत्यादरे चरणपूजी, शंकर स्तोत्र गातसे, इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत, सदा ऐकुत भाविक भक्त, 20वा अध्याय गोडहा, श्रीरस्तु शुभम भवतु. स्वामी चरित्र सारामृत अध्याय 21. श्री गणेशाय नमः. निर्मिली सुंदर देव मंदिरे, चौक बैठका नाना प्रकारे, कळस ठेवल्यावरी सारे, पूर्ण झाले म्हणती त्या, स्वामी चरित्र सारामृत, झाले 20 अध्यायापर्यंत, करुणी माझे मुखनिमित्त, वदले श्री स्वामीराज. आता कळसाध्याय 21. कृपा करुणी वदवावा, हा ग्रंथ संपूर्ण करावा, भक्तजनांकारणे संपवावा अवतार आता, ऐसे मना मजी येता, जड देह त्यागुणी तत्वता, गेले स्वस्थानी यतिराज. शके 1800 पूर्ण, संवत्सर ते बहुधान्य, मास चैत्र पक्ष कृष्ण, त्रयोदशी मंगळवार, दिवस गेला 3 प्रहर, चतुर्थ प्रहराचा अवसर, चित्त करुणी एकाग्र, निमग्न झाले निजरूपी, षटचक्राते भेदून, ब्रह्मरंध्रा छेदून, आत्मज्योत निघाली पूर्ण, हृदयामधून ते धवा, जवळ होते सेवेकरी, त्यांच्या दुःख झाले अंतरी, शोक करीती नानापरी, तो वर्णिला न जाय, अक्कल कोटीचे जन समस्त, दुःखे करुणाक्रदंत, तो वृत्तांत वर्णिता ग्रंथ, वाढेल समुद्रसा, असो स्वामींच्या अनंत लीला, जना सन्मार्ग दाविला, उद्धरिले जडमुढाला, तो महिमा कोण वर्णी, कोकणात समुद्रतीरी, प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी, पालशेत ग्रामा माझारी, जन्म माझा झालासे, श्रेष्ठ चित्त पावन ज्ञातीत, उपनाम असे थोरात, बळवंत पार्वती सुत, नाम माझे विष्णू असे, तेथेची बाळपण गेले, आता कोपरलीसे येणे केले, उपशिक्षक पद मिळाले, विद्यालयी सांप्रत, वाणी मारवाडी श्रेष्ठ, नाम त्यांचे शंकरशेठ, त्यांची झाला स्नेह निकट, आश्रयदाते ते माझे, त्यांची स्वामी चरणी भक्ती, भावार्थे पूजन करीती, दिवसा उपजली चित्ती, स्वामी चरित्र श्रवणाची, ते मजला सांगितले, मी स्वामी गुणानुवाद गायले, हे स्वामी चरित्र लिहिले, अल्पमतीने अत्यल्प, शब्द सोपे व्यावहारिक भाषा, प्रत्येक अध्याय लहानसा, अबालवृद्धा समजे असा, लघु ग्रंथ रचिला हा, प्रथम अध्यायी मंगलाचरण, कार्यसिद्धर्थ देवतास्तवन, आधार स्वामी चरित्रास कोण, हेची कथन केलेसे. श्री गुरु कर्दळी वनातून आले, स्वामी रूपे प्रगटले, भुवरी प्रख्यात झाले, हे कथन द्वितीय अध्यायी. तारावया भक्तजनाला, अक्कलकोटी प्रवेश केला, तेथीची महिमा वर्णिला, तृतीय अध्यायी निश्चय, स्वामींचा करावया छळ, आले 2 संन्यासी खल, तेची वृत्त सकल, चौथ्या मजी वर्णिले, मल्हारराव राजा बडोद्यासी, त्याने न्यावया स्वामींसी, पाठविले कारभाऱ्यांसी, 5व्यात ते कथा, यशवंतराव सरदार, त्यासी दाविला चमत्कार, तयाचे वृत्त समग्र, 6व्यात वर्णिले, विष्णुबुवा ब्रह्मचारी, त्याची स्वामी चरणांवरी, भक्ती जडली कोणे प्रकारी, ते 7व्यात सांगितले, शंकर नामे एक ग्रहस्थ, होता ब्रह्मसंबंधे ग्रस्त, त्यासी केले दुःखभुक्त, 8व्यात ते कथा, खर्चोनिया द्रव्य बहुत, त्यांनी बांधिला सुंदर मठ, ते वर्णन समस्त, 9व्यात केलेसे, चिदंबर दीक्षितांचे वृत्त, वर्णिले 10व्याध्यायात, ते ऐकता पुनित, श्रोते होती सत्यची, 11वा आणि 12वा, तैसाची अध्याय 13वा, बाळाप्पाचा इतिहास भरवा, त्या माझी निरूपला, भक्तिमार्ग निरूपण, संकलित केले वर्णन, अध्याय पूर्ण, सत्तारक भाविका, बसाप्पा तेली सद्भक्त, तो कैसा झाला भाग्यवंत, त्याची कथा गोड बहुत, 15व्यात वर्णिली, हरिभाऊ मराठे सद्ग्रस्त, कैसे झाले स्वामी भक्त, 16-17 यात निश्चित, वृत्त त्यांचे वर्णिले, स्वामी सुताचा कनिष्ठ बंधू, त्यासी लागला भजन छंदू, जो दादा बुवा प्रसिद्धू, 18व्यात वृत्त त्याचे, वासुदेव फडक्यांची गोष्ट आणि तात्यांचे वृत्त, वर्णिले 19व्यात, सारांश रूपे सत्यबाई, एक ग्रहस्थ निर्धन, त्यासी आले भाग्यपूर्ण, तेची केले वर्णन, 20व्यात निर्धारे, स्वामी समाधिस्थ झाले, 21व्यात वर्णिले, ग्रंथ प्रयोजन कविवृत्त निवेदले, पूर्ण केले स्वामी चरित्र. शके 1819 वसंत ऋतू चैत्रमास गुरुवार वद्य त्रयोदशीस पूर्ण केला ग्रंथ हा. बळवंत नामे माझा पिता, पार्वती माता पतिव्रता, वंदोनी त्या उभ्यता ग्रंथ समाप्त केला असे. स्वामींनी दिधला हा वर, जो भावे वाचील हे चरित्र, त्यासी आयुरारोग्य अपार, संपत्ती संतती प्राप्त होय. त्याची वाढो विमल कीर्ती, मुखी वसो सरस्वती, भवसागर तरुण अंती, मोक्षपद मिळो त्या. अंगी सर्वदा विनय असो, वृथाभिमान तो नसो, सर्व विद्या सार गवसो, भक्त श्रेष्ठा लागोनी. ज्या कारणे ग्रंथ रचिला, जिही प्रसिद्धीस आणिला, त्यासी रक्षावे दयाळा, कृपा घणा समर्था. मी केवळ मती मंद,
परिभावे घेतला छंद, कृपाळू तू सचिदानंद, पूर्ण केला दयाळुवा, दोन्ही कर जोडुनी आता हेची विनवणी, ग्रंथ संरक्षका लागुनी सुखी ठेवी दयाळा, आता ज्ञानी वाचक असती त्यास करू एक विनंती, मी केवळ हीनमती कवित्व करुणेनेची, परी माझी आर्ष उत्तरे वाचावी ऐकावी आदरे, उबग्न मानावा चतुरे स्वामी चरित्र म्हणूनी, जय जयाजी परमानंदा वैकुंठवासा श्री गोविंदा, भक्त तारका आनंदकंदा अनामातीता अभेदा, अरिमर्दना सर्वेशा विश्वंभरा अविनाशा, पुराण पुरुषा अनंत वेशा अभवपाशा सोडवी, जय जयाजी कमलासना कमलावरा कमलनयना, विधिताता कमलवदना हृदय कमली वसावे, मच्छ कुर्म वराह जान नृसिंह आणि वामन, परशुराम दशरथ नंदन कृष्ण बौद्ध कलंकितू, स्वामी चरित्र सुंदर उद्यान त्यातील कुसुमे वेचून, सुंदर माळा करोण आला घेऊन विष्णुकवी, आपुल्या कंठी तत्काल घालून चरणी ठेविला भाल, सदोदित त्याचा प्रतिपाळ करावा बाळ आपुले, इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसोत भाविक भक्त 21वा अध्याय गोडहा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ.